कैसी हाक दे तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन। आज भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा शाखा यांच्या वतीनं प्रवचन मालिका आयोजित केलेली आहे। त्या प्रवचन मालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून देश बौद्धमय कसा केला हा विषय त्यांनी ठेवलेला आहे। या विषयाच्या जी प्रवचन मालिका आयोजित केलेली आहे ती प्रवचन मालिका भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शाखेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्याच्या शाखेच्या माध्यमातून ही प्रवचन मालिका राबवण्यात येत आहे। या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तमाम भारतातील बौद्धांच्या नेत्या, समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, राष्ट्रीय सरसेनानी आदरणीय मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्याला वंदन। त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांच्या धम्मकार्याला सुद्धा वंदन। आजच्या या लातूर जिल्ह्याची जी प्रवचन मालिका आहे ती प्रवचन मालिकेतलं पुष्प गुंफण्याची मला संधी लातूर जिल्हाकरांनी दिलेली आहे, त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे। त्या जिल्ह्याचे अध्यक्ष बापूसाहेब कांबळेजी, समता सैनिक दलाचे मेजर जनरल साबळे साहेब, ज्यांनी ही प्रवचन मालिका आयोजित केली ते विलास आलटेजी, उपस्थित सर्व सहभागी झालेले भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनी। 1945 साली मध्ये दुसरं भारतीय युद्ध, महायुद्ध, जागतिक महायुद्ध हे संपल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली जाईल अशा प्रकारची योजना ब्रिटिश सरकारनं भारत सरकारच्या स्वातंत्र्याबद्दल केली होती आणि त्या अनुषंगानं ब्रिटिशचे तत्कालीन पंतप्रधान आहे ब्रिटिश सरकारचे, त्या पंतप्रधानांनी त्रिमंत्री समिती या भारतीय स्वातंत्र्यासाठी नेमली। त्यालाच मिशन, कॅबिनेट मिशन असंही संबोधलेलं आहे आणि त्या कॅबिनेट मिशनमध्ये 3 मंत्री होते त्यांचे, त्यातले भारताचे सचिव पण होते, भारताचे सचिव मंत्री। त्रिमंत्री सदस्य 24 मार्च 1946 साली दिल्लीमध्ये आले आणि त्यांनी हे जे दिल्लीतल्या आणि भारतातल्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि त्या अनुषंगानं 16 मे 1946 साली भारताच्या स्वातंत्र्याची योजना, ही योजना जाहीर केली। त्यालाच कॅबिनेट मिशनची योजना असे म्हणतात आणि मग त्यांनी ती 16 मे 1946 जेव्हा जाहीर केली त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की 296 सदस्य असतील ते निवडणुकीद्वारे निवडून येतील आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की 10 लाखाचा साठी एक व्यक्ती, अशा प्रकारचा व्यक्ती निवडून येईल। त्याचबरोबर 93 सदस्य जे असतील ते 93 सदस्य भारतातील जे संस्थानिक होते त्यांचे प्रतिनिधी असतील, असे 389 लोकांचं हे भारतीय संविधान मंडळ असेल अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलं आणि त्या अनुषंगानं भारतामध्ये निवडणूक झाली। भारतामध्ये भारतीय संविधान सभेची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये जी काही काँग्रेसचे 212 सदस्य निवडून आले, मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आले आणि इतर पक्षाचे 11 असे 296 प्रतिनिधी या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि हा जो निवडून आलेला निकाल आहे तो 25 जुलै 1946 साली लागला होता। या संस्थानिकाचे जे 93 सदस्य होते ते 93 सदस्य निवडणुकीद्वारे निवडून न येता ते प्रतिनिधीद्वारे त्यांची नामनियुक्ती झाले, त्यांची प्रतिनियुक्ती नियुक्ती झाली आणि संविधान सभेची जी काही
कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली जी पहिली संविधान सभेची जी घटना समितीची संविधान समितीची जी काही मिटिंग झाली ती 9 डिसेंबर 1946 साली झाली आणि 9 डिसेंबर 1946 साली ज्यावेळेला संविधान सभा भारतीय संसद भवनमध्ये जी झाली ते त्यावेळेला मुस्लिम लीगचे जे काही 73 सदस्य होते ते गैरहजर झाले होते. त्यांना भारतातून फाळणी करायची, ते भारतातून वेगळा पाकिस्तान आवश्यक होता, त्यांची सगळी चर्चा चालली होती, त्यामुळे त्यांना त्याचं गरजेचं होतं आणि त्यामुळं ते गैरहजर राहिले होते. आणि या सगळ्या गोष्टीनं पहिल्यांदा जी काही समिती नियुक्ती झाली तिची पहिली बैठक झाली ती 9 डिसेंबर 1946 साली झाली आणि त्याच्यात सगळे मग प्रस्ताविका कशा असतील, कुठल्या कुठल्या तत्त्व असतील, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्या समिती त्या बैठकीनंतर भारताची फाळणी 6 जून 1947 साली झाली आणि भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला. आणि या भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनामुळं जो बाबासाहेब आंबेडकर जे या भारतीय संविधानामध्ये निवडून आलेला जो पूर्व बंगाल मतदारसंघ होता तो पूर्व बंगाल मतदारसंघ हा या पाकिस्तानमध्ये गेला. त्यामुळं बाबासाहेबांनी पाकिस्तानमध्ये आपला मतदारसंघ गेल्यामुळं राजीनाम्याची तयारी बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली होती आणि ते बोलूनही दाखवली होती. तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्याकडे बोलून दाखवली होती. परंतु तत्कालीन राष्ट्रपती जे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेबांचं संविधान सभेमधलं काम पाहून त्यांची अत्यंत गरज आहे भारतीय संविधान निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून, देशाला गरज आहे, त्यांच्या विचाराची गरज आहे, असं करून 30 जून 1947 साली बाबासाहेबांच्या नियुक्तीबद्दल की जे काँग्रेस पक्ष बाबासाहेब आंबेडकरांना म्हणलं होतं की तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे दारच काय खिडक्याच काय सगळं आम्ही बंद करू, दरवाजेच काय दारं खिडक्यासुद्धा बंद करून टाकू असं म्हणलेलं होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल. इतका विरोध टोकाचा होता. पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांना पूर्व बंगालमधून जे जोगेंद्रनाथ मंडल यांच्या मदतीने जे निवडून आले होते ते निवडून आल्यानंतर जेव्हा त्यांचं काम बघितलं त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय, पंडित नेहरू काय, महात्मा गांधी काय आणि त्यांचे सगळे सरदार वल्लभभाई पटेल काय या सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कामाचे कौतुक केलं. आणि त्यांचं सर्वात महत्त्वाचं जे काम होतं ते बाबासाहेब आंबेडकर विद्याभूषित उच्च शिक्षित असले तरीसुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडे जी होती ते म्हणजे देशनिष्ठा. देशावर इतकी निष्ठा होती की देशासाठी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही. देशनिष्ठेसाठी देशनिष्ठा ही महत्त्वाचं आहे. भवितव्य, देशाचं भवितव्य हे महत्त्वाचं आहे. देशाची एकात्मता महत्त्वाची आहे. बाबासाहेबांनी ते म्हणलं भारत आणि पाकिस्तान जेव्हा फाळणी होती ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना विरोध केला. भारत पाकिस्तान असं म्हणजे जातीवर किंवा एखाद्या समाज घटकाच्या विरुद्ध एखादा देश द्यावा अशा प्रकारे झालं तर ते जातीय तेढ निर्माण होतं. त्यामुळे तशा प्रकारचे त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा विरोध केला होता. आणि मग डॉक्टर राजेंद्र प्रसादनी लेखी आदेश देऊन 30 जून 1947 साली लेखी आदेश मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री जे बाळासाहेब खेर आहेत त्यांना लेखी पत्र दिलं आणि त्यांना सांगितलं 24 जुलैचं जे सत्र संविधान सभेचं आहे ते 24 जुलैच्या सत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे त्याच्यामध्ये सहभाग होणं गरजेचं आहे अशी तरतूद करा आणि तसं निवडून बाबासाहेब आंबेडकरांना आणा अशा प्रकारचं आग्रहाचं आदेश डॉक्टर राजेंद्र प्रसाद तत्कालीन राष्ट्रपती तत्कालीन संविधान सभेच्या अध्यक्षांनी यांनी दिलेलं होतं. तर त्यांनी हे आदेश दिल्यानंतर डॉक्टर जे बाळासाहेब खेर आहेत मुख्यमंत्री मुंबई विधिमंडळाचे मुंबई विभागाचे मुंबई प्रांताचे तर त्यांनी काय केलं की बघितलं आणि मग ते सगळी चर्चा केली. तर तत्कालीन ज्या वेळेला जे डॉक्टर बॅरिस्टर जयकर जे आहेत ते जयकरांनी राजीनामा ऑलरेडी दिलेला होता आणि त्या राजीनामा दिला आहे तर ती जागा रिकामी पुण्याची जागा रिकामी झाली होती. आणि मग चर्चा केली आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या पुण्याच्या डॉक्टर बॅरिस्टर जयकर यांच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं आणि संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा निवड करण्यात आली. पार्श्वभूमी यासाठी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये किंवा संविधान निर्माण करण्यासाठी काय महत्त्वाचे होते ती विरोधकांना सुद्धा बाबासाहेबांना पटलं होतं. त्यामुळं ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बाबासाहेब बजावत होते. आणि बाबासाहेब आंबेडकर या संविधान सभेमधल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या होत्या त्या समित्यामधले सर्वात महत्त्वाची जी समिती होती ते प्रमुख सल्लागाराची समिती होती. 50 सदस्यांची जी प्रमुख सल्लागार म्हणजे 296 पैकी 50 मुख्य समिती होती की ते सगळ्यांना मार्गदर्शन करणार, सगळ्यांना तत्त्व ठरवणार या दृष्टिकोनातून त्या 50 सल्लागार समितीची जी सदस्यांची जी समिती होती त्यात बाबासाहेब आंबेडकर प्रमुख सदस्य होते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट की मूलभूत अधिकाराची उपसमिती होती, बाबासाहेब आंबेडकर त्या समितीचे सदस्य होते. अल्पसंख्याकाची उपसमिती होती, त्याचे सदस्य बाबासाहेब आंबेडकर होते. संघ संविधानाचे कसं निर्माण करायचं, संघाचं कसं संविधान असेल, एकत्र असेल, कसं असेल, काय असेल याची समिती त्याचं होते. त्याचबरोबर ध्वज समिती होती, त्या ध्वज समितीचे बाबासाहेब सदस्य होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटना मसुदी समितीचे अध्यक्ष हे 29 ऑगस्ट 1947 साली बाबासाहेब आंबेडकरांना घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आणि त्या दृष्टिकोनातून ही बाबासाहेब आंबेडकरांची ही सगळी कार्यप्रणाली सगळी सुरू झाली. हे संविधान सभा जी आहे ते संविधान सभा जी सुरू झाली होती ती 9 डिसेंबर 1946 साली संविधान सभा सुरू झाली होती, त्याची कारवाई सुरू झाली होती. आणि बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 साली बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर लिखाणाचं काम जेव्हा बाबासाहेबांच्याकडे आलं की आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यामध्ये सदस्य होते, ते सदस्यांनी किती काम केलं, काय काम केलं, काय नाही काम केलं याच्या तपशिलात मी जाऊ इच्छित नाही. ते किती लोकांनी मेहनत केलेली आहे, परंतु एकटा बाबासाहेब आंबेडकरांनं त्या संविधान मसुदा समितीचे काम बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्यावर सगळी जबाबदारी पडली, त्यामुळे त्यांना ते करावं लागलं. आणि या संविधान सभेच्या ज्या काही बैठका झाल्यात त्या बैठका एकूण 11 सत्रामध्ये झालेल्या आहेत. ज्या संविधान सभेच्या एकूण बैठका झाल्यात त्या 11 सत्रामध्ये झालेल्या आहेत. आणि एकूण बैठका या 11 सत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सत्र म्हणजे 11 सत्र झाली. आणि 11 सत्रामध्ये एकूण बैठका ज्या झाल्या ते 165 बैठका झाल्या. एकूण संविधान सभेच्या 165 बैठका झाल्या. या 65 बैठकामध्ये जर बघितलं तर एवढ्या सगळ्या बैठकाचा जो खर्च आहे, संविधान सभेचा खर्च जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949 पर्यंतचा जो खर्च आहे तो खर्च साधारणतः 63,96,729 रुपये हा एवढा खर्च या संविधान सभेच्या कामासाठी खर्च आलेला आहे. किंबहुना बाबासाहेब आंबेडकर ही जी संविधान सभेचं कामकाज चालत असताना जे संसदेमध्ये जी काही मार्गिक दर्शक जे दीर्घ आहे म्हणजे गॅलरी आहे, दर्शकांची गॅलरी, तिथून ते काही पब्लिक बघू शकतं परमिशन घेऊन. तर ती जी पब्लिक परमिशन घेऊन जे संविधान सभेचं जे कामकाज करणारी बघणारी जी मंडळी होती कामकाज चाललेलं ते जवळजवळ 53,000 लोकांनी संविधान सभेचं कामकाज पाहिलेलं आहे. म्हणजे हे 296 सदस्य 53,000 लोकांनी ते पाहिलेलं आहे. आणि हा जो कालावधी आहे, हा जो संविधान सभेचा कालावधी आहे, संविधान लिहिण्यासाठी जो लागलेला वेळ, संविधान तयार करण्यासाठी जो लागलेला वेळ आहे तो म्हणजे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी या संविधान सभेचा लागलेला आहे. आणि हे संविधान जे आहे ते मंजूर झाले ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी. हे आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. आणि संविधान हे किती पानाचं होतं त्यावेळेला तर सुमारे 12,000 पानाचं संविधान निर्माण केलेलं आहे. लिखित स्वरूपात जे आहे ते 12,000 पानाचं संविधान केलेलं आहे. या संविधानामध्ये जे 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान जे मान्य केलं, मंजूर झालं त्या संविधानामध्ये एकूण 22 भाग आहेत. 22 भाग म्हणजे 22 प्रकरणे आहेत. आणि हे प्रकरणं किती कलमामध्ये आहेत तर 395 कलमामध्ये. 395 कलमच का, 396 का नाही, 394 का नाही, किंवा 400 का नाही, किंवा 300 का नाही, तर 395 कलमाचा सुद्धा इतिहास आहे. तो इतिहास कुठं लिहिला गेला नाही, परंतु 395 कलम जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घराचा नंबर हा 395 आहे. एक वेगळ्या प्रकारची आदरांजली ह्या बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानकर्त्यांनी ह्या महात्मा ज्योतिबा फुल्यांना हे वाहिलेली आहे असं या प्रकरणी मला सांगावंसं वाटतं. आणि हा जे संविधान जे आहे ते संविधानामध्ये 395 कलम आणि त्यावेळेला जे मंजूर झालं त्यावेळेला 8 परिशिष्ट होते, एकूण 8 परिशिष्ट. परंतु आज काय झालंय की 8 परिशिष्टच्या ऐवजी ते 8च्या ऐवजी 12 परिशिष्ट जोडण्यात आलेली आहेत. आणि अशा प्रकारचे आजचं संविधान जे आहे ते 22 भागाचं 395 कलमाचं आणि 12 परिशिष्टाचं आजचं संविधान आपल्यासमोर जे आपण बघताय ते आहे. आणि हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झालं. याचा पण इतिहास आहे की 26 जानेवारी 50च का तर तत्कालीन जे काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेस पक्षानं भारताचं स्वातंत्र्य आम्हाला मिळालं असं जे जाहीर केलं होतं ती तारीख होती ती 26 जानेवारी. आणि त्यावेळेला त्यांनी स्वातंत्र्याचा दिन साजरा केलेला होता. आणि ज्यावेळेला भारत छोडो आंदोलन बाकीच्या बऱ्याच गोष्टीचे आंदोलन केले त्यावेळेला त्यावेळेला काँग्रेस पक्षानं 26 म्हणून त्यामुळं त्यांचं सत्ता आल्यामुळं त्यांचं सगळं मेजॉरिटी असल्यामुळं त्यांनी 26 जानेवारी हा तारीख निश्चित करून 26 जानेवारी भारतीय
प्रजासत्ताक दिन म्हणजे स्वातंत्र्याचा 15 ऑगस्टला जे स्वातंत्र्य झालं त्याच्यानंतर जे हे संविधान लागू करण्याचा दिवस जो आहे तो 26 जानेवारी 1950 हा मुकरर केला होता. त्या दिवसापासून झालं. मग 26 जानेवारी 50च्या अगोदर 25 जानेवारीला हे संविधान सभा भरली होती. संविधान सभा भरल्यानंतर ह्या संविधान सभेमध्ये ह्या भारतीय संविधानाचं म्हणजे 12,000 पेजचं जे काही संविधान निर्माण केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणजे त्यात आता ती सांगण्याची गोष्ट नाही, परंतु महत्त्वाची गोष्ट की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या संविधान सभेमध्ये जे काही प्रश्न हजारो प्रश्न विचारले गेले होते, उपसूचना दिल्या गेल्या होत्या, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं बाबासाहेब आंबेडकरांनी समाधानकारक सर्व सदस्यांना दिली होती. आणि त्यामुळे केवळ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानकर्ते या सगळ्यांनी चर्चा करून हे अत्यंत उच्च कोटीचं जे काही संविधान आहे ते निर्माण केलं. आणि 3 त्याच्या प्रती, भारतीय संविधानाच्या 3 प्रती, एक इंग्रजीत प्रत होती ती हस्तलिखित, ती चित्रमय पत्र चित्रकारांनी जी चित्रांकित केलेली जी प्रत होती ती त्याची कलाकृती केली होती, ती एक प्रत संविधान सभेमध्ये ठेवलेली होती. दुसरी इंग्रजी प्रत ती छापील ठेवण्यात आली होती आणि तिसरी हिंदी हस्तलिखित प्रत ठेवण्यात आली. अशा 3 प्रती त्या संविधान सभेमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद या संविधान सभेचे अध्यक्ष होते. ते आपल्याला माहिती आहे, त्याचा इतिहासात मी जाणार, कारण संविधान त्या संबंधातनं आपला डिटेल चर्चा नाही. तर ती जी आहे ती 25 जानेवारीला ह्या 3 ज्या ठेवल्या त्यावेळेला संविधानातले जे संविधान सभेचे जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांना या 3 प्रतीवर सह्या करण्यास सांगितलं होतं. आणि 25 डिसेंबरला ह्या सगळ्या संविधानावर सह्या झालेल्या आहेत. त्यात बाबासाहेब आंबेडकरांची पण सही अंतर्भूत आहे. आणि हे साधारणतः पार्श्वभूमी आपल्याला काय पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी संविधान जी निर्माण केलेलं आहे ते संविधान सध्या 12,000 पानाचं संविधान केलेलं आहे. आणि संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागलेले आहेत. आणि 26 नोव्हेंबरला आपला हा संविधान मंजूर झालेला आहे. आणि 25 जानेवारी 1950ला हा लागू झालेला आहे. आता ह्या भारतीय संविधानामध्ये खरंच बौद्धमय करणं आहे आपला जो विषय काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत बौद्धमय घटनेच्या माध्यमातून भारत बौद्धमय कसा केला. मग या संविधानामध्ये भारतीय तत्वज्ञान काय आहे का हो, हा प्रश्न बऱ्याच लोकांना वाटतं. भारतीय संविधान आहे का, आपण हे बाबासाहेबांचं संविधान आहे, बाबासाहेबांचं संविधान आहे. मग बाबासाहेबांनी जे भारतीय बौद्ध धर्माचे काय तत्वज्ञान या संविधानामध्ये काय अंतर्भूत केलेलं आहे का, तर यस केलेलं आहे. म्हणजे काय काय केलं आहे हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती भारतीय संविधानाचं जे काही प्रास्ताविक आहे, भारतीय संविधानाचं जे प्रास्ताविक म्हणजे प्रियांबल म्हणजे उद्देशिका, म्हणजेच देशाचं जे मूलभूत तत्व काय आहे, देशाचं मूलभूत तत्व काय, देशाची तत्वप्रणाली काय असेल, देश कसा चालणार आहे, देशाची मूलभूत चौकट कुठली असेल, कोणत्या कामाची मूलभूत चौकट काय असेल, कशावर आधारित हे काम चालेल, ही अत्यंत महत्त्वाची जी चौकट आहे ती चौकट म्हणजे भारतीय संविधानाचं प्रास्ताविक जे सुरुवातीला छापलं गेलेलं आहे त्याला प्रास्ताविका उद्देशिका सगळं म्हणलेलं आहे. आणि त्या उद्देशिकामध्ये जी काही अत्यंत महत्त्वाची तरतूद ते भारतीय प्रास्ताविकेचं उद्देशिकेचं जे काही सुरुवात केलेली आहे ती सुरुवात जी आहे ते सुरुवात आहे आम्ही भारताचे लोक असं लिहिलं. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये चातुर्वर्ण होता आहे. या काँग्रेस पक्षामध्ये म्हणा किंवा तत्कालीन सगळ्या संविधानकर्त्यामध्ये बघितलं तर प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्माचे जातीचे सगळी मंडळी त्यात होती. आणि त्यामुळं त्यांना मुस्लिमचे लीगचं म्हणणं होतं, बॅरिस्टर जिनाचं म्हणणं होतं की अल्लाला स्मरून हे संविधानाची उद्देशिका असावी. हिंदू मंडळी ही तर मेजॉरिटीच होती, त्यांचं म्हणणं होतं की ईश्वराला अर्पण करूया, आपण ईश्वराला साक्ष ठेवून करूया. परंतु या सगळ्या मुद्द्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी परिपूर्ण चर्चा केली. आणि चर्चाच नाही तर या सगळ्या मुद्द्यावर मतदान झालंय संविधान सभेमध्ये. मतदान होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी हे कुठल्याही प्रकारचं कुणाला ईश्वराला नको, अल्लाला नको, को देव धर्म अमुक तमुक काही नको, तर आम्ही भारताचे लोक म्हणजे भारताच्या लोकांच्यासाठी भारताच्या जनतेनं स्वीकारलंय असं बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक अशी या प्रास्ताविकेची सुरुवात केली. आणि ती सुरुवात हा स्रोत कुठून आहे, हा स्रोत कुठून आहे तर तथागत भगवान बुद्धाच्या धम्मातनं आहे, तथागत भगवान बुद्धाच्या विचारातून आहे. कारण हा स्रोत कशाचा आहे, ही जी तिचा आधार आणि शक्ती काय आहे तर जनता आहे. भारतीय संविधानाचा आधार आणि शक्ती काय आहे तर जनता आहे. त्याच पद्धतीनं भगवान बुद्धांनी जी काही आधारभूत केलेलं आहे, जे कुणासाठी धम्म सांगितलं आहे, कुणासाठी कशासाठी सांगितलं आहे तर हा माणूस आहे तो माणूस केंद्र बिंदूत आहे, माणूस केंद्रित सांगितलेला आहे. माणसानं माणसाशी कसं वागायचं हा म्हणजेच भगवान बुद्धांनी सांगितलेला धम्म आहे.
माणसाच्या दुःखाचं निराकरण, माणसाचा विकास कसा होईल, माणसाची प्रगती कशी होईल, हेच भगवान बुद्धाने सांगितलं आहे. माणसानं माणसाशी कसं वागायचं, सदाचारानं मागायला पाहिजे, कशा पद्धतीने मागायला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धानं हा माणूस केंद्रित केलेला आहे. आणि भगवान बुद्धानं स्वतःच्या बघितलं आपण तर भगवान बुद्धांनी स्वतःच्या प्रत कुठल्या प्रकारची रचना ठेवलेली नाही. धम्मात सुद्धा शरण कुणाला भगवान बुद्धांना शरण म्हणलेलं नाही. तर ते बुद्ध, धम्म आणि संघ म्हणजे त्रिशरण. कशाबद्दल? बुद्ध म्हणजे तत्वज्ञान विद्वान. त्यामुळं हे सगळं माणसाच्या दृष्टिकोनातून केंद्रभूत केलेलं आहे. आणि त्यामुळं माणूस हा केंद्रभूत असल्यामुळं फक्त माणसासाठीच हे सगळं केलं आहे. आणि हा स्रोत जो आहे भारतीय संविधान प्रास्ताविकेचा, तर तो भारतीय संविधान प्रास्ताविकेचा जो स्रोत आहे हा माणूस आहे. आणि ते भगवान बुद्धाच्या मूळ तत्वाच्या दृष्टिकोनातून हा माणूस हा केंद्रबिंदू आहे. तो भगवान बुद्धाचं माणसाचं केंद्रबिंदूत आहे. तो आम्ही भारताचे लोक असा स्वीकारलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय संविधानामध्ये जी मूलभूत चौकट आहे, जी मूलभूत तत्वे आहेत, ते 4 तत्वे आहेत. ते काय 4 तत्वे आहेत? ती एक न्याय. भारतीय संविधानाचा प्रास्ताविक जर बघितला आपण न्याय, तर सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय हमी दिली आहे. म्हणजे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय देण्याची हमी या भारतीय संविधानानं भारतीय जनतेला दिलेली आहे, सर्व प्रकारच्या लोकांना दिलेली आहे, भारताच्या लोकांना. न्याय म्हणजे काय? मग सर्वात या जगामध्ये 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्ध अशी एकमेव व्यक्ती आहे, अशी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना प्रथम तथागत भगवान बुद्धांनी मांडलेली आहे. आणि तीच संकल्पना, या न्यायाची जी संकल्पना आहे, सुरुवातीलाच सामाजिक न्याय असला पाहिजे. आपल्या सर्वांना माहीत आहे भगवान बुद्धांनी रोहिणी नदीच्या शाक्य आणि कोले यांच्या पाण्याच्या वादावरून भगवान बुद्धांनी तो प्रस्ताव ठेवला. आणि त्यांच्या केवळ त्या वादामुळं भगवान बुद्धानं ग्रहत्याग केला आहे. शासन निर्णय त्यांचा जो सरकारचा त्यांचा राज्याचा निर्णय जो होता, लोकांचा जो निर्णय आहे तो मान्य करून ग्रहत्याग केला. म्हणजे सामाजिक न्यायाची भावना भगवान बुद्धाच्या काळात त्या सुरुवाती काळाच्यापासून लहानपणापासून त्यांच्या मनात ओतप्रोत भरली होती. त्यामुळे त्याने ग्रहत्याग केला. आपण माहिती आहे आपल्याला की चातुर्वर्ण्यामध्ये बघितलं आपण तर काय कोणताही त्यामध्ये सामाजिक न्याय नाही. चातुर्वर्ण्यामध्ये काय की ब्राह्मणांना कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही, स्त्रियांना आणि शूद्र अतिशूद्रांना गुलामीत ठेवलेलं होतं. प्रत्येकाचे 4 वर्ण प्रकार आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, अतिशूद्र, अशा प्रकारची जी गोष्ट जी आहेत ती ही सगळी 4 वर्णाच्या दृष्टिकोनात बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ठेवलं होतं. आणि ही जी गोष्ट जी आहे ती ही गोष्ट गुलामगिरीच्या दृष्टिकोनातून ह्यात आणि ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा न्याय नव्हता. आणि न्याय हा तथागत भगवान बुद्धाचा जो प्रथम जो त्यांचा जो मुद्दा आहे, त्यांचा जो उद्देश आहे की सामाजिक न्यायाचा, सर्वांना एकसूत्रीपणानं न्याय असला पाहिजे. न्यायाच्या दृष्टिकोनातून भगवान बुद्धांनी कुठल्याही प्रकारचा कोणावर अन्याय केला नाही आणि स्त्री पुरुष कुठल्याही प्रकारचा भेद वापरला नाही, सर्वांना समान न्याय अशा प्रकारचा दिलेला आहे. आणि न्यायाची भूमिका, सामाजिक न्यायाची भूमिका जी आहे ती भगवान बुद्धानं प्रथम मांडलेली आहे, जगाच्या सर्वात प्रथम मांडलेली आहे. त्यामुळे ही न्यायाची संकल्पना जी आहे याचा स्रोत आहे तथागत भगवान बुद्ध आहेत, भगवान बुद्धाचा विचार आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा चौकटीमधला मूळ तत्वातला देशाचं मुख्य तत्व जे आहे ते काय आहे? ते स्वातंत्र्य. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विश्वास स्वातंत्र्य, श्रद्धा व उपासना करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकास भारतीय संविधानानं दिलेला. हे स्वातंत्र्य जर बघितलं आपण, आपल्याला माहिती आहे की भगवान बुद्धानं जे काय स्वातंत्र्य दिलेलं आहे ते प्रथम म्हणजे विचाराचं स्वातंत्र्य दिलं आहे. तुम्ही विचार करा, तुम्हाला त्याचबरोबर व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, तुमचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुमचं विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य देऊन भगवान बुद्धाने एवढंच नाही सांगितलं, पटलं तर स्वीकारा, त्याची तुम्हाला स्पष्ट अनुभूती आली पाहिजे तरच तुम्ही स्वीकारा, असं भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. मोठी व्यक्ती सांगते म्हणून, पोथी पुराणामध्ये लिहिलंय म्हणून, ग्रंथामध्ये लिहिलंय म्हणून कुठल्याही प्रकारचं स्वीकारू नका. आपल्या सद्विवेक बुद्धीनं विचार करून स्वीकारा. अशा प्रकारचं विचार स्वातंत्र्य भगवान बुद्धाने आपल्या या तत्वात दिलेलं आहे. हे आपल्याला माहितीच आहे. कलाम सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी जे काही मार्गदर्शन कलाम सुत्तामध्ये केले, ज्या कलामच्या जनतेला केलेले आहे, त्यावेळेला व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आपल्या प्रवचनामध्ये सुद्धा विषय होता की कलाम सुत्त म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा. तथागत भगवान बुद्धाच्या काळात व्यक्तीला किती प्रकारचं स्वातंत्र्य, कसं स्वातंत्र्य दिलं गेलं होतं. तर हे स्वातंत्र्य आपण भगवान बुद्धाने केले. आणि हे स्वातंत्र्याचा स्रोत जो आहे घटनेचा, तो तथागत भगवान बुद्धाच्या स्वातंत्र्याचा आहे, स्वातंत्र्याचा स्रोत आहे. आपण बघितलं तर चातुर्वर्णामध्ये तशी परिस्थिती आहे का? नाही. कारण का? विचाराचं, बोलण्याचं, शिक्षणाचं कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही.
तुम्हाला उद्योग करायचं स्वातंत्र्य नाही, व्यापार करायचं स्वातंत्र्य आहे, कुठेही फिरायचं स्वातंत्र्य नाही, कुठल्याही वेगवेगळ्या तुम्हाला पाहिजे त्या धर्माचं, पाहिजे त्या देवाचं, धर्माचं, कुणाचाही उपासना करण्याचा अधिकार नाही, परंतु भगवान बुद्धानं सदैव बुद्धीने सगळं तुम्हाला स्वीकारू शकता, अशा प्रकारचं अभिवचन भगवान बुद्धानं मार्ग सांगितलेला आहे. त्यामुळं हे जे स्तोत्र आहे स्वातंत्र्य स्तोत्र, हे जे स्वातंत्र्य स्त्रोत तथागत भगवान बुद्धाच्या विचाराचं स्त्रोत आहे, भगवान बौद्ध धर्माचाच स्त्रोत आहे. तिसरा मुद्दा आहे चौकटीला तिसरा चौकट काय कशाची आहे, तर समानतेची. ही तर सर्वात अत्यंत महत्त्वाची आहे, ती तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की समानता. ती समानता भारतीय स्वातंत्र्याच्या प्रस्तावनेमध्ये काय म्हणले, दर्जाची व संधीची समानता देण्याचे अभिवचन या भारतीय संविधानामध्ये या प्रस्तावनेमध्ये दिलेलं आहे. दर्जाची व संधीची समानता देण्याचे अभिवचन बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रस्ताविकेच्या निमित्तानं संविधानकर्त्यांनी दिलेलं आहे. भगवान बुद्धांना आपल्या तर सर्वांना माहितीच आहे, उच्च नीच, स्त्री पुरुष, जातीयता, धर्म, वंश कोणत्याही प्रकारचा भेदभाव भगवान बुद्धांनी केलेला नाही. एवढंच काय, सर्वांना भिक्षू संघात स्थापन सामील करून घेतलं, सर्वांना धमत केलं. आपल्याला माहिती आहे की सुमित नावाचे उपली नावाचे न्हावी यांना भगवान बुद्धाने धम्मदीक्षा दिली. सुमित नावाचे भंगी यांना भगवान बुद्धाने धम्माची दीक्षा दिली. डाकू अंगुलीमाल 999 खून केले होते, त्यांना अंगुलीमालला भगवान बुद्धांनी धम्मदीक्षा दिली. स्त्रिया बघितल्या तर पटाचारा, किसा गौतमी, आम्रपाली, विशाखा, किती म्हणजे समानतेने सगळ्यांना वागवलं आणि समानतेने या धम्मात सामील करून घेतलं. आणि विचार माणसाने कशा पद्धतीने विकास करायचा, दुःखातून कशी मुक्त करायची, आपला विकास कसा करायचा, हे भगवान बुद्धाने सांगितलं. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं मतभेद, जातीभेद, वर्णभेद, उच्च नीच भगवान बुद्धांनी केलं नाही. विद्वत्ता ज्याच्याकडे आहे, मग तो कुठला जातीचा असेल, कुठला कुणाचा असेल, त्याचा तो भेद भगवान बुद्धांनं कुठलाही केला नाही. मात्र चातुर्वर्णामध्ये आपण बघताय की चातुर्वर्णाप्रमाणे वेगवेगळे प्रकारचे भेद आपल्याला केले होते. स्त्रियांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता, अस्पृश्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता, किड्या मुंग्यांना पाणी पिण्याचा सगळ्याचा अधिकार होता, परंतु यांना कोणाला अधिकार नव्हता. तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पेशवाईच्या काळात तर आपल्या समजला थुंकीचा विटाळ होऊ नये म्हणून मडकं समोर असायचं, पायाचा विटाळ होऊ नये म्हणून, विटाळ होऊ नये म्हणून, सावलीचा विटाळ होऊ नये म्हणून कमरेला खराटा असायचा. ही अशी परिस्थिती आपल्या समाजामध्ये भारतीय त्या तत्कालीन चातुर्वर्णामध्ये होती. आणि त्यामुळं आपल्याला, आणि दुसरी बघितलं, साळी, कोळी, माळी, महार, मांग, चांबार यांना जातीप्रमाणे कामं होती. महारांना तर सेवाच करायची होती, मागांना दोरखंड समजा, माळीला ते फुलाचं काम, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लोहारांना लोखंडाचं काम, म्हणजे फक्त ते काम होतं. आणि कामाप्रमाणे जातीची रचना त्यांना वर, म्हणजे अशी उतरण होती की खालचा माणूस वर जाऊ शकत नाही, वरचा माणूस खाली जात आहे. किंबहुना केवढंच काय तर समाजामध्ये यामध्ये जर बघितलं तर ब्राह्मणांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केला तर त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षा नाही, पण सवर्णांना आहे. आपल्याला मी आठवण करून देऊ इच्छितो की राजस्थान च्या न्यायालयाच्या समोर एक पुतळा आहे, तो म्हणजे मनूचा पुतळा आहे. मनु स्मृती जी आपल्याला माहिती आहे, ती मनुचा पुतळा राजस्थान याच्यामध्ये तो आहे. आणि तो पुतळा, आणि तिथे एक प्रकरण आलं, तिथे एक केस आली होती की एका ब्राह्मणांनी एका अस्पृश्य मुलीवर बलात्कार केला होता. ती केस जेव्हा आली तर तत्कालीन न्यायाधीशाने एक निर्णय दिला की हिंदू संस्कृतीमध्ये, मनु संस्कृतीमध्ये, चातुर्वर्णामध्ये, ब्राह्मण संस्कृतीमध्ये अस्पृश्य व्यक्तीला ब्राह्मणांनी शिवूनच घ्यायचं नाही. त्यांना अस्पृश्य आहेत, त्यांना सुअशुद्धप्रमाणे आपल्याला ते वागवलं जातं. त्यामुळं स्पर्शच करायचा नाही, तर स्पर्शच करायचं नाही हे आमच्या धर्मात असल्यामुळं बलात्कार कशी व्यक्ती करू शकेल, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळं त्यांना त्या कोर्टात बाबा अस्पृश्य स्त्रीवर, अस्पृश्य मुलीवर कुठल्या प्रकारचा बलात्कार करू शकत नाही, अशा प्रकारचा निर्णय दिला. त्यामुळं ही अशा प्रकारची ही जी विषमता होती, ती विषमता अत्यंत विदारक होती. आणि ती विदारक ही घालवण्याचं काम जे आहे ते भगवान बुद्धांनी केलेलं आहे. त्या काळापासून जर बघितलं आपण, विषमतेच्या विरुद्ध भगवान बुद्ध आणि ब्राह्मणवाद आणि बुद्धाचा म्हणजे बौद्ध, अशा प्रकारची त्या काळापासूनची भांडण हे वाद आहे की या प्रकारची जी रचना आहे ती भगवान बुद्धांना मान्य नव्हती. त्यामुळं विषमतेच्या विरुद्ध भगवान बुद्धांनी बंड पुकारलेला आहे. किंवा आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांच्या लहानपणापासून, म्हणजे शिक्षणात शाळेत जाण्यापासून ते प्राध्यापक होईपर्यंत, प्राध्यापक झाल्यानंतर सरकारमध्ये मंत्री असताना, सरकार पदावर असताना एका ठिकाणी टांगेवाल्याच्या ठिकाणी जाताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना टांगायतनं घेऊन गेले नाहीत. दुसऱ्या आपल्या अस्पृश्य व्यक्तीला टांगा हाकावा लागला. आणि बाबासाहेबांचा त्यात ॲक्सिडेंट झाला, टांगा अनोखी व्यक्तीने आल्यामुळे बाबासाहेब त्या टांग्यातनं पडले आणि बाबासाहेब आंबेडकर लागलेला आहे. अशी परिस्थिती. शाळेत बघितलं तर पाण्याच्या
प्राध्यापक असताना पाण्याचा पिंपातून पाणी घ्यायला बाबासाहेब आंबेडकरांना मजा होता. हॉटेलमध्ये तुमच्या हॉटेलमध्ये जाऊ शकत नव्हते. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सगळ्यांना गुजरातमध्ये माहिती आहे, गुजरातमध्ये बाबासाहेबांना नाव बदलून त्या ठिकाणी राहावं लागलं. आणि ज्या वेळेला समजलं की अस्पृश्य आहे तर त्यांनी पारशी नाव घेतलं होतं. अस्पृश्य आहे समजल्यानंतर लक्षात आलं की पारशी लोक मारायला आले. त्यांनी एक रात्रसुद्धा थांबू दिली नाही, मी दुसऱ्या जातो माझी गाडीवर, तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी माफ केलं नाही. म्हणजे सयाजीराव गायकवाड बडोद्यामध्ये बघितलं. तर ही सगळी परिस्थिती बघितली तर अत्यंत म्हणजे मग वेगवेगळ्या प्रकारच्या विदारक अनुभव बाबासाहेब आंबेडकरांना. बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणात केस पण कापत नव्हते कारण अस्पृश्य म्हणून. ही सगळी परिस्थिती बाबासाहेब आंबेडकरांना मिळली. आणि त्यामुळं हा अत्यंत समानतेचा जो समानता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची तुमच्या मायासाठी आहे की आपण सगळे विषमतेमध्ये होतो. त्यामुळं हा समानतेचा जो स्रोत आहे तो तथागत भगवान बुद्धाच्या धम्मातलाच आहे. बाबासाहेब आंबेडकरांना 10वीत पास झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान बुद्धाचं चरित्र देण्यात आलं होतं. त्यामुळं ती जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण चांगल्या प्रकारे ती जी प्रक्रिया बाबासाहेब आंबेडकरांनी केली की ते अभ्यास केल्यामुळे बाबासाहेबांनी ही बाबा समानतेची गोष्ट आली. आणि ती समानता भगवान बुद्धाची समानता ही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यातली घेतलेली आहे. हा तिसरी अत्यंत कडी महत्त्वाची आहे ती आणि अत्यंत स्तोत्र हे भगवान बुद्धाचं विचाराचं आहे. चौथी अत्यंत महत्त्वाची जी कडी आहे ते बंधुता. बंधुता म्हणजे संविधान सभेमध्ये काय, संविधान प्रस्तावितेमध्ये काय म्हणलंय, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता निर्माण करण्याचे अभिवचन या संविधानाच्या माध्यमातून सर्वांना दिलेलं आहे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता आहे. भगवान बुद्धानं करुणा मैत्री बघितलं आपण. मैत्री म्हणजे भगवान बुद्धाचं आहे ना, मैत्री व करुणा भगवान बुद्धाचं तत्व आहे, बौद्ध तत्वज्ञान आहे. नाही वेरेने वेरानी संबंधीय उदाचनच अवैरेणच संमती येस धम्म सनातन. म्हणजे वैराने वैर कधीच विषमत नाही, अवैरानेच वैर शांत होऊ शकतं. प्रत्येक माणूस ही जर वैरभावना जर त्यानं जर विरहित राहिला तर तो प्रत्येक माणूस मैत्री भावनेनं काम करेल. प्राणी मात्रावर सुद्धा भगवान बुद्धानं करुणा करायला सांगितली, त्याच्याशी मैत्री करायला सांगितली, त्यांना बंधुता करायला सांगितली. आणि त्यामुळं जसं भगवान बुद्धचं एक उदाहरण आहे आपल्याला बघितलं तर भगवान बुद्ध ज्यावेळेला भगवान बुद्ध आणि भंते आनंद रस्त्यानं जात असतात त्यावेळेला भगवान बुद्ध बघतात किंवा त्या गटारामध्ये एक विंचू पडलेला असतो. भगवान बुद्ध विंचूला उचलतात आणि तो वाचवण्याचा प्रयत्न करतात. पण विंचू काय करतो, दंश मारतो आणि भगवान बुद्धाच्या हाताला ते लागतं आणि भगवान बुद्ध त्यांना सोडून देतं. हे 2-3 मिनिट केल्यानंतर तथागतांना भंते आनंद प्रश्न विचारतात. काय तर बाबा हे तथागता, तुम्हाला तो माणूस तो जो विंचू आहे तो दंश मारतोय आणि तुम्ही त्याला मात्र वाचवताय. तर भगवान बुद्धाचं उत्तर अत्यंत मार्मिक आहे. ते सगळ्या बौद्ध व्यक्तींसाठी मानव जातीसाठी अत्यंत महत्त्वाचं उत्तर जे आहे ते भगवान बुद्ध काय सांगतात, तो त्याचं काम करतोय, मी माझं काम करतोय. माझं काम वाचवण्याचं आहे, त्याचं काम दंश मारण्याचं आहे. जर विंचूनं जर दंश मारला नाही तर तो काय करेल, तो काय प्रेम करेल. त्यामुळं भगवान बुद्धाचं काम जे भगवान बुद्धाच्या विचारानं आपण जे चालणारी मंडळी आहोत, जे काम करणारी मंडळी आहोत, तर हे जे भगवान बुद्धानं जे तत्वज्ञान सांगितले सगळ्या मानव जातीच्या कल्याणासाठी सांगितले की वैरानं वैर संपणार नाही, त्याच्याबरोबर मैत्री करा, त्याच्यावर प्रेम करुणा करा. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर बाबासाहेब आंबेडकरला त्यांच्या हयातीत इतका त्रास झाला, बाबासाहेब आंबेडकरांना इतका त्रास लोकांनी दिला, तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनात लिहित असताना कुठल्याही प्रकारचं उठं काढलं नाही, कुठल्याही प्रकारचं त्यांच्याबद्दलचं वैरभाव वापरला नाही. त्यांनी सगळ्यात अगोदर जर बघितलं आपण तर ज्यांनी त्रास दिला आहे त्याचं सगळं बाजूला ठेवून संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी भारतीय संविधानामध्ये तरतुदी केलेल्या दिसतात. आणि ह्या ज्या 4 तरतुदी आहेत अत्यंत महत्त्वाच्या, ते म्हणजे आपल्याला बघा वैर काय, मग वाद भांडण मारामारी हे सगळं होतंय, तर हे सगळं मिटवणं गरजेचं आहे. आणि बंधुता जर आपण नाही पाळली, नुसतीच समानता आहे परंतु बंधुता अत्यंत महत्त्वाची आहे. का तर एकमेकाशी बंधुभावाप्रमाणे वागणं गरजेचं आहे. मग आपल्या कुटुंबात असो, मग आपल्या परिवारात असो, आपल्या समाजात असो, आपल्या समाजाच्या बाहेर असो, आता आपण तशा पद्धतीनं बंधुभावाप्रमाणे वागणं गरजेचं आहे. नाही फक्त आम्ही बौद्ध म्हणणार आणि इतर धर्म आमचा दुश्मन असेल असं आपल्याला करून चालणार नाही. तर भगवान बुद्धाच्या धम्माचं जे काही मूळ तत्व आहे बंधुता, हे तत्व हे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाचा चौथा खांब, चौथी चौकट जी आहे अत्यंत महत्त्वाची बंधुभावाची. त्यामुळं मन चित्त आपलं शुद्ध असणं गरजेचं आहे, चित्त आपलं शुद्ध ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला इतर लोकांच्याबद्दल प्रेम करुणा दाखवणं गरजेचं आहे. आणि ती दाखवण्यासाठी हे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये हे चौथा
जो चौकट आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्भूत केलेली आहे. या 4 चौकटीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुद्धाचा धम्म या भारतीय संविधानामध्ये पूर्ण ओतपोत भरलेला आहे आणि मानवजातीसाठी हे जे संपूर्ण भारताच्या मानवासाठी कल्याणासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आता हे जे संविधानातलं जे प्रास्ताविक आहे, हे प्रास्ताविक म्हणजे प्रिॲम्बल आहे. प्रिॲम्बल म्हणजे हा ढाचा आहे, हा मूलभूत तत्व आहे. या तत्वानंच देश चालणार आणि या अनुषंगाने मग घटनेमध्ये कोणत्या कोणत्या कलमात काय काय केले हे पाहणं गरजेचं आहे आपल्याला, की भारतीय संविधानाच्या माध्यमातून मग हा जो संविधानाच्या प्रास्ताविकातूनच मूळ कायदाच आहे, तो कायदा संविधानाचा जो प्रास्ताविक आहे तो कायदा सांगितला आहे, तत्व सांगितलं आहे. तर त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या कलमात काय काय केले हे आपल्याला आता आपण बघूया. भारतातील सर्व नागरिक हे कुठल्याही प्रकारचा भेदभाव पाळणार नाहीत, कुठल्याही प्रकारची उच्चनीचता असणार नाही, सर्व समान असतील अशा प्रकारचे समतावादी सगळं मानवतावादी तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. परंतु हे मानवतावादी करताना कुठं कुठं ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, जे अस्पृश्य आहेत, जे नाडलेले पिडलेले, ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांच्यावर गुलामीत आहेत, त्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून ते कसं करतात, तर ती कशी घटनात्मक आणि कायद्याची तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. तर पहिले कलम जे आहे, पहिलं कलम आपल्या सर्वांना माहीत आहे की विषमता सरेच्यामध्ये आपल्याला विषमतेमुळे आपल्याला सगळी अडचणी निर्माण झालेल्या होत्या. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं कलम जे झाले, पहिल्या कलमात जे पहिलं अत्यंत जी महत्त्वाची मूलभूत अधिकाराची जी काही रचना केलेली आहे ती म्हणजे कलम 14. कलम 14 ते 18 कलम असे जे आहेत ते समानतेची कलम आहेत. कलम 14 ते 18. 14 कलम काय म्हणतंय की कायद्यापुढं सर्व समान आणि कायद्याचं संरक्षण सर्व व्यक्तींना समान. म्हणजे तू मोठा छोटा गरीब श्रीमंत स्त्री पुरुष या जातीचा त्या जातीचा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता प्रत्येकाला कायद्याचं संरक्षण असेल, ते समान असेल आणि कायद्यापुढं प्रत्येक व्यक्ती समान असेल. नाहीतर मग मी मोठी व्यक्ती आहे म्हणून त्याला काय कोर्टामध्ये जाता येणार नाही, ह्याच्यावर कायदा वेगळा राहील, त्याला कलम वेगळा राहील, नाही. तर हे सगळं समान राहील असं कलम 14 मध्ये जे पहिलं कलम जे आहे ते पहिलं कलम मुद्दा म्हणतो की पहिली जी 13 कलम आहेत ती वेगळ्या पद्धतीची आहेत, ती नाव गाव आपल्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते अधिकार जे मूलभूत अधिकार आहेत ते 14 कलमापासून ते आपल्या 35 कलमापर्यंत सुरू होतात. तसे बघ तर 14 ते 30 कलमापर्यंत तरतूद केली. त्यातली महत्त्वाची कलमं काय आहेत ती आपल्या या बौद्ध तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काय केले 14 कलम जे आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं कलम जे आहे, अत्यंत महत्त्वाचं कलम 15वा कलम. ते 15व्या कलमामध्ये काय केलंय, धर्म वंश जात रूढी धर्म जात वंश लिंग जन्मस्थान यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही आणि जर तो केलाच तर ते कायदेशीर गुन्हा समजला जाईल. अशा प्रकारची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांच्या या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेली आहे. आपल्याला माहिती आहे का, हे कलम जे आहे या कलमालाच सगळ्यात जास्त चातुर्वर्णीय लोकांचा विरोध आहे. का की धर्म वंश जात या जन्मस्थानावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. कारण जर चातुर्वर्णात बघितलं तर 4 वर्ण आहेत आणि त्याच्याप्रमाणे भेदभाव केला जातो, वेगळ्या पद्धतीचे त्यांना अधिकार आहेत. त्यामुळे ते यांना हे खटकत आहे. त्यामुळे तशा प्रकारची एक नागपूरमध्ये अशा प्रकारची काहीतरी घटना एक न्यायाधीशांचे एक परिसंवाद न्यायाधीशांचा निरोप समोर होता. त्यात त्याने कोणीतरी सांगितलं काय की ही 15वं कलम हे आमच्यासाठी आहे तर हे आम्हाला बदलायचं आहे, हे घटनेतलं हे महत्त्वाचं कलम आम्हाला बदलायचं. अशा प्रकारची वाच्यता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाली. कलम 16 नोकरीमध्ये समान संधी. नोकरीमध्ये समान संधी म्हणजे त्याच्यात सुद्धा धर्म जात वंश लिंग, या लिंग म्हणजे स्त्री पुरुष अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधी दिली जाईल. त्याचबरोबर हे समान संधी देताना अत्यंत महत्त्वाची एक तरतूद केली काय बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये या कलम 16 मध्ये अशी तरतूद केली की जे मागासवर्गीय आहेत त्यांना काहीतरी सवलती द्याव्या लागतील तर ते पुढे येतील ना. जर तगडा घोडा आणि म्हणजे ताकदीवर घोडा आणि क्षीण झालेला घोडा किंवा आजारी घोडा तो पळू शकेल काय समान एकत्रला नाही. तर बाबा ताकदीच्या घोड्याबरोबर त्याला आणण्यासाठी आपल्याला त्याला खाऊ पिऊ घालावं लागेल, त्याला थोडंसं सक्षम करावं लागेल. ते सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कलम 16 मध्ये नोकरीमध्ये लोकांना आरक्षण द्यावं अशा प्रकारची तरतूद केलेली आहे.
त्यामुळं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट कलम 16 केलेली आहे. आज बघताय आपण ते पदोन्नती आरक्षण किंवा हे जे आरक्षण गेलेलं आहे किंवा पदोन्नती लोकांचे थांबल्यात, त्याला कारण आहे 16(4) जी कलम जे पदोन्नतीचं आरक्षण केले ते थांबवलं गेलेलं आहे आणि ते प्रश्नांकित केलं आहे. त्यामुळं लोकांच्या 2017 पासून पदोन्नत्याच झालेल्या नाहीत, ते प्रश्नांकित झालेले आहेत, ते अडचणीत आलेले आहेत, पदोन्नती त्यांना नाही. कलम 17 अत्यंत महत्त्वाची गोष्ट की जी आपल्याला अस्पृश्य समजत जायचं, कलम 17 आपल्या अस्पृश्य समजून जायचं, ते कलम 17द्वारे अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. आणि कायदेशीर गुन्हा जर अस्पृश्यता कोणी बाळगली, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की हॉटेलमध्ये गेलं तर चहा द्यायचे नाहीत, सार्वजनिक ठिकाणी कुठं पाणी द्यायचं नाही, कुठं सिनेमागृहात किंवा नाट्यगृहात किंवा अजून कुठंही सार्वजनिक ठिकाणी आपण कुठंही काही करू शकत नव्हतो, अस्पृश्यता बाळगली जायची. मग अशी मी जसं सांगितलं की मडका आणि खराटा अशा दोन्हीच्या बाबतीत पेशव्याच्या काळात आपलं होतं, त्यामुळे ती अस्पृश्यता जाय. अशी कुणी जर अस्पृश्यता बाळगली, किंबहुना तुम्हाला जर अस्पृश्यतावरून जर कुणी हिणवलं तरी सुद्धा तो कायदेशीर गुन्हा, शिक्षापात्र गुन्हा ठरवला गेला आहे, घटनेतच लिहिलेला आहे. त्या अनुषंगानं 50 सालीच अस्पृश्यतेचा कायदा करण्यात आला. त्याच्यानंतर आता बघताय आपण जो अॅट्रॉसिटीचा कायदा जो आहे, तो कायदा याच कलमाच्या आधारे अॅट्रॉसिटी कायदा केलेला आहे. त्यामुळं हे जे कायदे जे आहेत, कायदे हे कलमाच्या आधी कलमाच्या अनुषंगानेच ते केलेले जातात. त्यामुळं हे अस्पृश्यता नष्ट केलेली आहे. त्याच्यानंतर 19 कलम भाषणाचं आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना दिलेलं आहे. म्हणजे भाषण करण्याचं स्वातंत्र्य, आज तुम्ही आम्ही जे बोलतोय, बोलण्याला सुद्धा संधी त्यावेळी नव्हती, बोलताच येत नव्हतं, तर ते भाषणाचं, परत अभिव्यक्त करण्याचं, आपण मत व्यक्त करण्याचं, त्याचबरोबर लिखाणाचं स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी या कलम 19 मध्ये दिलेलं आहे. की पत्रकारिता जी आहे ती सगळी कलम ह्याच्यामध्ये येते किंवा ती अभिव्यक्त करण्याची स्वातंत्र्य त्याच्यामध्ये आलं आहे. किंबहुना सगळ्याला निशस्त्र एकत्र येण्याचं अधिकार दिलेला आहे याच कलमान्वये. त्याचबरोबर संघटना करण्याचा अधिकार दिलेला आहे. नाही तर बरंच बघताय की संघटना सुद्धा करू शकत नव्हतो, एकत्र येऊ शकत नव्हतो, त्यामुळे ती तशा प्रकारचं दिलेलं आहे. किंबहुना दुसरी गोष्ट याच कलमाच्या अनुषंगानं पूर्वी कोणत्या प्रकार भारतामध्ये कुठेही संचार करण्याचा, भारतामध्ये कुठेही राहण्याचा, भारतामध्ये कुठेही स्थायिक होण्याचा, आणि किंबहुना एवढंच नाही तर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला व्यापार करण्याचा, उद्योग करण्याचा, धंदा करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी या कलमाच्या घटनेमध्ये दिलेला आहे. त्यामुळं पूर्वपरंपरेमध्ये मला हाच धंदा करायला पाहिजे, मला तेच सेवेचंच काम करायला पाहिजे. आपल्याला पूर्वी माहिती आहे ना की ढोरं ओढून मेलेली माणसं, मेलेली जनावरं ओढून न्यायची, तेच तुला करायला पाहिजे असं काही मुद्दा नाही. तुम्हाला आम्हाला आज बघताय की वेगवेगळ्या प्रकारचे उच्च लेवलचे व्यवसाय, उद्योग आणि भारतात कुठेही राहण्याचं बंधन, म्हणजे तुम्ही घर कुठं घ्यायचं हा घटनेमध्येच अधिकार दिल्यामुळं तुम्ही भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घर घेऊ शकता, कुठे राहू शकता, कुठेही जाऊ शकता, कुठल्याही प्रकारचं त्याला बंधन नाही. नाहीतर तुम्ही या राज्यातून त्या राज्यात जायचं, त्याला इतर देशामध्ये, भारत सोडून इतर देशामध्ये गेलं तर राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला व्हिसा लागतो, परदेश राज्याची परमिशन लागते. तर तशा दुहेरी त्यांना नागरिकत्व आहे, तशा प्रकारचं नागरिकत्व भारतामध्ये नाही. त्यामुळे हा प्रकारचं स्वातंत्र्य बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्व भारताच्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचं भेद न करता दिलेला आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर कलम 23 बघितलं तर शोषण पूर्वी आपल्या लोकांचं व्हायचं, स्त्रियांचं व्हायचं, गोरगरिबांचं व्हायचं, तर त्या शोषणाची विरुद्ध जो काही हक्क आहे तो शोषण करण्यास कुठल्याही प्रकारचं बंदी घातलेली आहे ती कलम 23 मध्ये. की हा शोषण जर कुणी केलं, म्हणजे उदाहरण घ्या, माणसांचा व्यापार सुद्धा करायचे, माणसं विकायची, मुलं विकायची, मुली विकायचे, त्याचा बंधन, कुठल्याही प्रकारची वेठबिगारी, म्हणजे तू हेच काम केलं पाहिजे, तुला एवढंच दिलं जाईल, एवढंच दिलं जाईल, एवढा पगार दिला जाईल, पगार दिला जाईल नाही, फक्त तुला एवढंच काम करायचं आहे, अशा प्रकारचं जे काय आहे ते वेठबिगारी आणि शोषणापासूनचा मनाईचा अधिकार दिलेला आहे, ते करता येणार नाही. आणि जर अशा प्रकारचं कोणी जर केलं तर तो शिक्षापात्र गुन्हा हा घटनेमध्येच तरतूद केलेला आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी याला करता येणार नाही, अशाला बंधन बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 23 मध्ये घातलेला आहे. कलम 24 जो आहे तो बाल कामगारांना बंदी. पूर्वी आपल्या लोकांना, लहान मुलांना कामं करायला लागायची, त्यामुळं आता ते लहान मुलांना कामं करता येणार नाही, अशा प्रकारचं बंधन कलम 24 मध्येच घातलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या लहान मुलांना, तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला मजूर मंत्री होते त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांना धनबादमध्ये ज्यावेळेला आता चॅनलवर पण ते सिरियल लागते, त्यात आलं की धनबादवर गेले तर बाबासाहेबांना लहान मुलं तिथे कामं करत होती, ते स्त्रियांना वेगवेगळ्या प्रकारची कामं करायला लागायची, म्हणजे कुठल्या प्रकारच्या सुट्ट्या असायच्या नाहीत, बऱ्याच प्रकारच्या सगळ्या असायच्या. परंतु ह्या बाल कामगारांना बघितलं तर बाल कामगारांना नाहकपणे राबवून घ्यायचं, त्यामुळे बाल कामगारांना
पूर्वी 12 वर्षाचं होतं, आता 24 वर्षापेक्षा कमी वयाच्या लोकांना 14 वर्षाच्या कमी वया लोकांना हे कुठल्याही प्रकारचं काम देता येणार नाही असं बंधन कायद्यानं घातलेलं आहे. आणि असं जर कुठं निदर्शनास आलं तर तो शिक्षापात्र गुन्हा आहे. अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानामध्येच केलेली आहे, वेगळ्या कायद्यानं केलेली नाही. त्याचबरोबर नंतर आपल्या या संविधानामध्ये धर्माचं स्वातंत्र्य, जसं विचाराचं स्वातंत्र्य आहे, धर्माचं स्वातंत्र्य सुद्धा दिलं आहे. भारतातील कुठलीही व्यक्ती, कोणताही नागरिक सद्विवेक बुद्धीला स्मरून त्याला वाटतंय कोणत्या धर्माचं आचरण करायचं, कोणत्या धर्माचं आचरण करायचं, स्वीकार करायचं, किंबहुना उपासना करायची, म्हणजे आचार विचार करायचं, नामस्मरण करायचं, श्रद्धा ठेवायची, या सगळे अधिकार प्रत्येक व्यक्तीला या कलम 25 मध्ये दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला कुणी सांगू शकत नाही तू याच धर्माचं फॉलो कर, तू याच धर्माचं कर. त्यामुळे तशा प्रकारचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी बाबासाहेब आंबेडकरांनी तरतूद केलेली आहे की सद्विवेक बुद्धीनं कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याचा, आचरण करण्याचा अधिकार कलम 25 मध्ये दिलेला आहे. आणि कलम 28 मध्ये अत्यंत महत्त्वाची दुसरी महत्त्वाची जी तरतूद केलेली आहे की कोणत्याही धर्माचं त्या व्यक्तीला संस्था स्थापन करू शकतात, त्यांचं शिक्षण देऊ शकतात, किंवा उपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम राबवू शकतं, किंवा वर्गणी काढू शकतं. अशा प्रकारचं स्वातंत्र्य घटनेमध्येच कलम 28 मध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर कलम 29 मध्ये तुमची जी काही भाषा असेल, तुमची जी काही संस्कृती असेल ती जपण्याची, तुमची जी भाषा, संस्कृती, लिपी असेल ती जपण्याचा अधिकार, जतन करण्याचा अधिकार तुमच्या व्यक्तिगत तुम्हाला दिलेला आहे कलम 29 मध्ये. आणि त्यामुळं जसं आपण पालीचं जर प्रचार प्रसार लोक काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या ह्याच्या भाषांचा करतात, ते त्याच्या धर्मात त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यामुळे ते स्वातंत्र्य दिल्यामुळं तुम्ही हे काय करताय, ते काय करताय, फार जुने आहे असं काही म्हणता येणार नाही. किंवा घटनेमध्येच तरतूद कलम 29 मध्ये दिलेली आहे. आणि त्याचबरोबर या कलम 30 मध्ये दुसरं अत्यंत महत्त्वाचे गेले की धर्म, वंश, जात, लिंग या आधारावर कोणत्याही प्रकारच्या शासकीय संस्था, शिक्षण संस्थांमध्ये तुम्हाला प्रवेश नाकारला जाणार नाही. अशा प्रकारची तरतूद, या शिक्षणाचा अधिकार त्यावरून तुम्हाला नाकारला जाणार नाही अशा प्रकारची तरतूद अत्यंत महत्त्वाची 30 नंबर कलममध्ये केलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे जे काय संविधानातल्या दृष्टिकोनातून ह्या अत्यंत मूलभूत हे अधिकार आहेत, आणि हे अधिकार आपल्याला अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिगत स्वरूपात आहेत. ते व्यक्तिगत स्वरूपात कुणालाही तशा प्रकारचं याच्यावर पायबंद घालता येत नाही, सरकारला सुद्धा कुठल्याही प्रकारचं बंधन घालता येत नाही. अशा प्रकारची तरतूद या घटनांमध्ये तरतूद केलेली आहे. त्यानंतर कलम 38 मध्ये दर्जा, सुविधा, संधी या बाबतीतची विषमता आहे ते नष्ट करायला पाहिजे असं राज्यावर बंधन घातले, अशावर सरकारवर बंधन घातलेलं आहे. म्हणजे दर्जा, सुविधा, संधी याच्यात जी काही विषमता आहे सध्या परिस्थितीत, ती विषमता नष्ट करायला पाहिजे अशा प्रकारची तरतूद कलम 38 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यावर दिलेली आहे. कलम 39 मध्ये स्त्री व पुरुष या दोघांना, स्त्री आणि पुरुष या दोघांना समान कामासाठी समान वेतन दिलं पाहिजे अशी घटनात्मक तरतूद केलेली आहे. त्याचा कायदा नंतर झाला, परंतु घटनात्मक तरतूदच केलेली आहे की समान कामासाठी स्त्री असे, कारण पूर्वी स्त्रियांना पगार वेगळा आणि पुरुषांना पगार वेगळा, पुरुषांना जास्त पगार असायचा, स्त्रियांना तुलनात्मकदृष्ट्या पगार कमी असायचा. त्यामुळे ही गोष्ट आपण भगवान बाबासाहेब आंबेडकरांनी ती समानतेच्या दृष्टिकोनातून ती अत्यंत महत्त्वाची तरतूद केलेली आहे. कलम 46 जी आहे, कलम 46 अत्यंत महत्त्वाचं कलम तुमच्या मायासाठी आहे. ते आपल्याला बऱ्याच वेळेला चर्चा होत नाही त्याची, किंवा माहीत नाही बऱ्याच लोकांना. तर ती सामाजिक न्याय, कलम जे 46 आहे, सामाजिक न्याय व सर्व प्रकारचे शोषण, सामाजिक न्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून संरक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनावर दिलेली आहे, केंद्र शासनावर दिलेली आहे. त्यामुळं जर कुठे जर सामाजिक न्याय आणि सर्व प्रकारचे जर शोषण होत असेल तर ते शोषणापासून अल्पसंख्याक लोकांना, म्हणजे SC आणि STच्या लोकांना अशा प्रकारचं संरक्षण देण्याची तरतूद राज्यानं, जबाबदारी राज्याची आहे ती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट की स्त्री पुरुष समानता सगळं काय आहे, परंतु आपल्याला माहिती आहे का की तत्कालीन इंग्रजांच्या काळात किंवा अमेरिका, इंग्लंड या ठिकाणी जर बघितलं तर जे माणसांना निवडून देण्याचे अधिकार होते ते ठराविक लोकांनाच होते. मग जे धनधान्याला होते, शिक्षणावरून होते, संपत्तीवरून होते, परंतु कुठल्याही प्रकारचं अशा प्रकारचं विषमता होती. म्हणजे ठराविक लोकांनाच मतदान करण्याचा अधिकार दिला होता. त्यांनीच फक्त निवडून जायचं आणि त्यांनीच निवडून द्यायचं आणि तेच प्रतिनिधी त्या राज्यसत्तेमध्ये, सरकारमध्ये सामील व्हायचे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 326 कलम अत्यंत महत्त्वाचं कलम जे केलं आहे की निवडणुकीमध्ये प्रौढ मतदान अधिकार, प्रौढांनाच मतदानाचा अधिकार, मग तो स्त्री आणि पुरुष असा भेद नाही.
लिंग जात बीत कुठला नाही, गोर गरीब श्रीमंत कशाही प्रकारचा नाही. जो प्रौढ म्हणजे त्यावेळेला बाबासाहेबांच्या काळात 21 वर्षाचं बंधन होतं. 21 वर्ष वय ज्याचं झालंय त्याला मताचा अधिकार राहील. पण आता त्याच्यामध्ये सुधारणा करून आता 18 वर्षाचं ज्याचं वय राहील त्या 18 वर्षापेक्षा जास्त व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार राहील. अशा प्रकारचे कलम 326 मध्ये घटनात्मक तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचं जे कलम आहे हे साधारणतः तरतुदी बघितल्या तर तरतुदी हे समानता आणण्याच्या दृष्टिकोनातून, विषमता नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी या महत्त्वाच्या तरतुदी या भगवान बुद्धाच्या 4 चौकटीच्या 4 तत्वाच्या अनुषंगानं उद्देशिकेला अनुसरून हे घटनात्मक कलम घातलेली आहेत आणि बंधनं शासनावर आणि काही अधिकार नागरिकांना दिलेले आहेत. त्याचबरोबर या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 367व्या कलमामध्ये दिलेला आहे. जसं भगवान बुद्ध म्हणतात की धम्म माझा परिवर्तनशील आहे, केवळ तो काळानुसार बदल त्यात शक्य आहे. मी सांगतोय म्हणून की मी जे सांगितलं त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, त्रिकालाबाधित सत्य आहे असं भगवान बुद्धानं कुठेही म्हणलेलं नाही. त्यांनी त्यात आपल्या परिवर्तनाची बदलाची भूमिका भगवान बुद्धानं त्या काळात घेतलेली आहे. आणि तेच तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे. ते कोणतं तत्व? 368व्या कलमामध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की भारतीय घटनेमध्ये, भारतीय संविधानामध्ये बदल, परिवर्तन किंवा सुधारणा करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. पण हा अधिकार जो आहे हा अधिकार दोन पूर्णांक म्हणजे जे मतदान करणारे जे संसदीय सदस्य जे आहेत त्याच्या 2/3 सभासदांनी जर मंजुरी दिली तरच मंजूर होऊ शकतं. अशा प्रकारची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये बदल करण्याची तरतूद, जे वेळेपरनुसार जे काही बदल करायची गरज असेल तशा प्रकारची केलेली आहेत. अशा अनंत घटना म्हणजे 100पेक्षा जास्त घटना घटनेमध्ये बदल केलेले आहेत. त्याच्यात आपल्याला आज चर्चा करायची नाही, पण घटनेमध्ये बदल करण्यात येते, त्यामुळे वेळोवेळी बदल केलेले आहेत. ते आपल्याला ते नंतर कधी आपल्या विषयामध्ये ते आपल्याला सांगता येईल की घटनेमध्ये काय कोणत्या वेळेला काय बदल केलेले आहेत. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी की अत्यंत महत्त्वाचं कलम जे तुमच्या माझ्यासाठी कोरून ठेवण्यासारखं मला नाही, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. का? ते कलम भारतीय नागरिकांच्या विरोधाचे कोणतेही कायदे, भारतीय नागरिकांच्या विरोधातले कोणतेही कायदे केले असतील तर ते रद्द समजण्यात यावे असं अत्यंत घटनात्मक कलम जे केले, अत्यंत महत्त्वाचं कलम केले ते कलम 13 मध्ये आहे. भारतीय संविधानामधलं कलम 13 कलम जे आहे ते कलम 13 काय आहे तर कलम 13 मध्ये जे कलम 14 ते 30 या कलमामध्ये जे घटनात्मक अधिकार दिलेले आहेत नागरिकांना, भारतीय नागरिकांना, ते कलमातले काय अधिकार जे आहेत ते अधिकार जे आहेत ते हक्क आहेत. ते जर हक्क केलेले आहेत त्याच्या विरुद्ध कोणताही कायदा झालेला असेल किंवा होणारा किंबहुना रूढी परंपरा या ज्या आहेत ह्या अधिकाराच्या विरोधात, घटनेच्या कलमाच्या विरोधातले काही रूढी परंपरा असतील त्या परंपरा बाबासाहेब आंबेडकरांनी, संविधानकर्त्यांनी कलम 13 अन्वये नष्ट केलेल्या आहेत, न्यूनतम केलेल्या आहेत, त्या संपवलेल्या आहेत. म्हणजे चातुर्वर्ण संपवलेला आहे, म्हणजेच मनुस्मृती संपवलेली आहे. त्यामुळं हे जे रूढी परंपरानुसार हे त्याचं लागूच केलं पाहिजे आणि ते अंमलात आणलं पाहिजे असा प्रकारचा कुठलाही आग्रह, कुठलाही नियम करू शकत नाहीत. अशा प्रकारची तरतूद बाबासाहेब आंबेडकरांनी या कायद्याच्या दृष्टिकोनातून केलेली आहे. त्यामुळं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट चातुर्वर्णाची विषमतेची व्यवस्थाची जी आहे ती या कलमान्वये रद्द केलेली आहे. आणि जर का नुसतंच या कलमावर रद्द केलेली नाही, समजा कदाचित एखाद्याचं बहुमत असेल तर ते राज्यामध्ये एखादा कायदा करू शकतो, लोकांच्या अन्याय अत्याचाराचा कायदा करू शकतो, लोकांच्यावर हे असंच तुम्हाला रूढी परंपरेने वागलं पाहिजे अशा प्रकारचं बंधन असलेला कायदा करू शकतो. तर हा कायदा जर अशा प्रकार झाला आणि जर कायद्याला अपील केलं तर ह्या कायद्याच्या दृष्टिकोनातून जे माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय उच्च न्यायालय, प्रत्येक राज्यामध्ये जे उच्च न्यायालय असतं त्या उच्च न्यायालयाला अधिकार आहे. तो कशाचा अधिकार आहे? हा कायदा जो केलेला कायदा जो आहे हा कायदा या मूलभूत अधिकारांच्या विरोधात आहे काय, हक्क दिले त्याच्या विरोधात आहे काय, हे तपासण्याचं काम या न्यायालयावर सोपवण्यात आलेलं आहे. किंबहुना एवढंच नाही तर भारतीय जे चौकट आहे, भारतीय संविधानाची जी चौकट आहे, प्रास्ताविक जी चौकट आहे, या चौकटीच्या सुसंगत कायदा आहे किंवा नाही, किंवा एखादं कलम घातलेलं आहे किंवा नाही याची तपासणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे करू शकतं. अशा प्रकारची तरतूद भारतीय संविधानामध्ये केलेली आहे. त्यामुळं हे अत्यंत महत्त्वाचं कलम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याच अनुषंगानं एक मूलभूत चौकट जी आहे, जे मूलभूत गाभा आहे
जे मूलभूत तत्वे आहेत देशाची, ती जी तत्व, जे प्रस्ताविकेतली तत्वे आहेत, या तत्वाच्या अनुषंगानं कुठल्याही प्रकारचं जे एक घटना, एक याचिका केशवानंद भारती या नावाच्या व्यक्तीनं गेलं मला वाटतं मागच्या महिन्यामध्येच त्यांचं निधन झालेलं आहे. ते 24 एप्रिल 1973 साली या अत्यंत महत्त्वाचा निर्णय 11 न्यायाधीशाच्या खंडपीठाने दिलेला आहे. तो काय दिला की जो मूळ गाभा आहे तो गाभ्याला तुम्ही हात लावू शकत नाही, गाभा तुम्ही बदलू शकत नाही. म्हणजे घटनेची जी चौकट आहे, घटनेचं जे प्रास्ताविक आहे, ते प्रास्ताविकामधलं मूळ जो तत्व आहेत ती तत्व बदलू शकत नाही, असा 24 एप्रिल 1973 साली सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिलेला आहे. त्यामुळं भारतातल्या कुठलंही राज्य, भारतातलं कुठलंही केंद्रातलं राज्य असो किंवा राज्यातलं राज्य असो, ते कुठलंही राज्य भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेच्या विरोधात किंवा घटनेतल्या कलम 14 ते 30च्या कुठल्याही विरोधात अशा प्रकारचा कायदा करू शकत नाही. आणि केला कायदा तर तो रद्द करण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. आणि तो जो घटनेनं दिलेला आहे त्याचबरोबर अजूनही घटनेला अधिकार दिला आहे. तो कुठला? न्यायालयाला अधिकार दिला आहे. कुठला? ते कलम 32, जो न्यायालयातल्या घटनात्मक उपायाचा हक्क नागरिकांना दिलेला आहे. नागरिकांना केला म्हणजे माझ्यावर अन्याय झाला तो मला पण दिलाय, त्याचबरोबर माझ्यासाठी एखाद्या नागरिकाला, दुसऱ्या नागरिकाला सुद्धा दिलाय. त्याला आपण आपल्याला माहिती आहे जनहित याचिका नावाचा जो प्रकार आहे तो याच कलमाच्या अंतर्गत आहे. कलम 32 आणि कलम 226 अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची कलम, म्हणजे घटनेतली जी काय जे मूलभूत अधिकार आहे, मूलभूत अधिकारांचे जे 14 कलम ते 30 कलम जे काही अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकाराचे जर उल्लंघन झालं असेल किंवा उल्लंघन होत असेल तर त्याच्यात लक्ष देण्यासाठी जनहित याचिका, PIL ज्याला म्हणतात, ते याचिका दाखल करू शकतात. ती व्यक्ती करू शकते किंवा त्याच्या वतीने दुसरी व्यक्ती कुणी करू शकते. आपल्याला बघताय की देशामध्ये कितीतरी जनहित याचिका टाकल्या जातात. सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, RTI कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचे ते टाकतात. आणि त्यामुळं हे आणि या कलमाच्या अनुषंगानं जे जनहित याचिका टाकले जातात ते मूलभूत हक्काची पायमल्ली झाली असेल तर त्या प्रमाणात यात काही तरतुदी केलेल्या आहेत की या कलम 32 मध्ये दुसऱ्या गोष्टी अजून दिल्या आहेत किंवा कुठल्या प्रकारच्या 5 प्रकारच्या त्यात तरतुदी आहेत. कलम 32 ते 35 मध्ये 5 प्रकारच्या याचिका आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे अधिकारावर कुणी अतिक्रमण केलं असेल, मूलभूत हक्कामध्ये कुणी अतिक्रमण केलं असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 5 याचिका आहेत. ते 5 याचिका टाकू शकतात अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. आणि ती तरतूद अत्यंत महत्त्वाची तुमच्या माझ्यासाठी आहे. आणि दुसरी 226 कलम तीच तरतूद आहे. फक्त 226 कलम हे सर्वोच्च उच्च न्यायालयाला आहे आणि 32 कलम हे सर्वोच्च न्यायालयाला अशा प्रकारची दिलेला आहे. आणि या कलम 13 नुसार जसं मगाशी म्हणलं तर ते कलम 13 नुसार हे तपासण्याचा अधिकार आहे. आणि कलम 13च्या अनुषंगानं काय बदल झाला असेल, काय केला असेल, म्हणजे 32, 226 आणि 13 ह्याचा अधिकार घेऊन कोणताही कायदा जर विरोधात बनला असेल तर तो रद्द करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला दिलेला आहे. आता हे झाल्या संविधानिक तरतुदी. या संविधानिक तरतुदी जसं ह्या चौकटीचं आहे ते तथागत भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याच अनुषंगानं जर बघितलं अजून या व्यतिरिक्त भारतीय संविधान सभा ज्यावेळेला 46 पासून सुरू झाली, ती सुरू झाल्यापासून जे 26 जानेवारीपर्यंत जे काही कामकाज झाले त्या कामकाजामध्ये पण काही महत्त्वाचे निर्णय बौद्ध संस्कृतीच्या संबंधातनं, बौद्ध धर्माच्या संबंधातनं की भारतीय राज्याच्या कामासाठी, प्रशासनासाठी काही महत्त्वाचे मुद्दे जे स्वीकारले ते भगवान बुद्धाच्या धम्माचं भगवान बुद्धाच्या विचाराचं स्रोत ते बाबासाहेब आंबेडकरांनी केले. काही बौद्धांची प्रतीकंसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यातल्या तत्कालीन संविधानकर्त्यांनी ती स्वीकारलेली आहेत. त्यातलं अत्यंत दुसरं महत्त्वाची बाब म्हणजे एक की राष्ट्रध्वज. आता राष्ट्रध्वज कधी मान्यता केली? 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वजाला मान्यता संविधान सभेने दिली. त्यात बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला मग सांगितलं होतं की 50 ज्या मुख्य सल्लागार समिती येतात बाबासाहेब आंबेडकर, त्यामुळे सगळ्या समितीवर त्यांचा जे काही मार्गदर्शन अमुक जे ज्ञानाचा विषय होता ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज निर्माण झाला. आता राष्ट्रध्वजाला मान्यता देण्यात आली आणि पहिला रंग जो आहे तो पहिला रंग काय त्यात आहे की तो पिवळा रंग आणि लाल रंग जो आहे म्हणजे चिवराचा रंग म्हणजे चिवर म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्माच्या भंतेजीचं भिक्षूचं चिवर, जे चिवर मातीशी जुडलेलं आहे, जे चिवर शेतकऱ्याच्या
ह्याच्यासाठी माती कुणाच्या संबंधित आहे तर शेतकऱ्याच्या संबंधित आहे, आम पब्लिकच्या संबंधात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संबंधित मातीशी जुळलेलं आहे. चिवर त्या ह्याच्यामध्ये लिहिलं की म्हणजे तो कलर जो आहे तो ओशर नावाचा, काय ओशर त्याला इंग्लिश शब्दाचे ओशर नाव, म्हणजे पिवळा रंग आणि लाल रंग याचा मिक्स रंग जो आहे तो जो आपण त्याला चिवराचा रंग म्हणतो. काही लोक त्याला लाल रंग म्हणतात, काही लोक केशरी रंग म्हणतात, काही लोक भगवा म्हणतात, काही लोक नारंगी म्हणतात. परंतु हा खरा रंग जो चिवराचा रंग आहे. पण कोण काय म्हणते याच्यापेक्षा त्यात जे त्यावेळेला जी विचार केलेल्या गोष्टी जी आहेत ती तथागत भगवान बुद्धाच्या या भिक्षूच्या चिवराची, भगवान बुद्धाच्या विचाराची, चिवराची बाबासाहेब आंबेडकरांनी ते आणि संविधानकर्त्यांनी ते दिलेलं आहे. दुसरा कलर आहे जो पांढरा शुभ्र कलर, जो शांतीचं आणि सत्तेचं प्रतीक आहे. आता शांती आणि सत्तेचं प्रतीक हे भगवान बुद्धाच्या विचाराचंच आहे. आपण बघतोय की सगळं शुभ्र म्हणजे निष्कलंक जग, निष्कलंक तुमचं व्यक्तिमत्व शिलावर आधारलेलं असलेलं निष्कलंक व्यक्ती. त्यामुळं आपण पांढरे शुभ्र वस्त्रामध्ये आपलं आचरण पूर्ण सगळं, कोणताही कार्यक्रम आपण पांढऱ्या शुभ्र वस्त्रावर उपासक वर्ग सगळा करतो. त्यामुळं पांढरा रंग हा जो शांतीचा आणि सत्तेचं प्रतीक आहे ते दुसरा कलर या तिरंगा ध्वजामध्ये आहे. तिसरा कलर बघितला तर हिरवा कलर म्हणजे निसर्गाचा कलर आहे. प्राणीमात्रावर प्रेम म्हणजे निसर्गामध्ये प्राणीमात्राच आहे आणि निसर्गावर आणि प्राणीमात्रावर प्रेम करण्याचं, मैत्री करुणाचं हे प्राणीमात्राचं ते निसर्गाचं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि या संविधानकर्त्यांनी तिसरा कलर जो हिरवा केलेला आहे. आणि एवढंच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामधला जो मुद्दा आहे जो धम्मचक्र, भगवान बुद्धाचं धम्मचक्र म्हणजे विकासाचं चक्र आहे, परिवर्तनाचं चक्र आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्यात 24 कड्या आहेत. 24 मध्ये 12 आऱ्या आणि 12-12चे 2 विभाग आहेत की अज्ञानातून परत अंधकाराकडे जाते आणि परत म्हणजे प्रकाश पडला की नंतर उलट्या अशा फिरतात. तर त्या 24 आऱ्या म्हणजे ते प्रत्येक ते समुत्पाद, म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारण आहे, कारणाशिवाय कुठली गोष्ट जगात घडत नाही. त्यामुळे आपण सगळं बघताय की हे जर डोक्यात आलं की ही या गोष्टीला काय कारण आहे आणि कारणाशिवाय कुठली गोष्ट घडलेली नाही हे जर कळलं तर तुम्हाला त्याच्या पाठीमागचं कारण कळेल आणि कारण तुम्ही नष्ट करू शकाल. आणि कारण नष्ट केलं की तुमच्या मनातला शंका, कुशंका, अज्ञान, अंधकार, दुःख सगळं नष्ट होईल आणि तुमचा विकास होईल आणि तुम्ही विकासाच्या मार्गावर, तुमच्या प्रगतीच्या मार्गावर जाईल. हे प्रगतीचं प्रतीक बाबासाहेब आंबेडकरांनी, या विकासाचं प्रतीक हे बाबासाहेब आंबेडकरांनी हे धम्मचक्र त्या पांढऱ्या कलरमध्ये दिलेला आहे. आणि त्याचा कलर जो आहे तो कलर सुद्धा निळा आहे. बरेच जण म्हणतात तिरंगा ध्वज, बऱ्याच वेळेला तिरंगा ध्वज नाही. जर आपण विचार केला, जर काळजीपूर्वक विचार केला तर तिरंगा नाही, तो हा 4 कलर आहे. म्हणजे चिवराचा कलर, पांढरा कलर आणि हिरवा कलर आणि निळा कलर असे 4 कलर आहेत. चौरंगी ध्वज आहे. पण बरेच जण म्हणतात तिरंगा ध्वज करून टाकला आणि त्याला काय झालं की तिरंगा आमच्या ज्या विरोधी विचारसरणी, चातुर्वर्ण्याच्या विचारसरणीच्या लोकांनी काय म्हणलं, हा 3 कलरचा कलर आहे, आम्ही त्याला मान्य करत नाही आणि आमचा जो चिवराचा कलर आपलं 3 तिरंगा आहे आमच्या धर्मामध्ये अशुभ आहे, त्यामुळे आम्ही त्याला मानत नाही. 2014पर्यंत काही संघटना, जे RSS नावाची संघटना आहे, या जसं दत्तोपंत ठेंगणे नावाने म्हणलं होते बाबा आमचा अशुभ आहे, आम्ही मानत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे जे संविधान आहे गोधुडे आहे, वेगळ्या प्रकारच्या ठिकाणातून हे संविधानाचे तत्वमूल्य घेतलेले आहेत, त्यामध्ये गोधुडे आम्ही त्याला मानत नाही आणि त्यामुळे आम्ही मान्य करत. 2014मध्ये जेव्हा त्यांचं राज्य शासन केंद्रामध्ये शासन आलं तेव्हा 14 नंतर तिरंगा ध्वजाला सलामी द्यायला लागली, तिथं ध्वज फडकायला लागला. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थानं आपण चौरंग म्हणायला पाहिजे आणि त्यांनी ते स्वीकारण्याकडे कधीपर्यंत त्याला वेगळ्या संभावना स्वीकारायचंच नाही. त्यामुळे तशा प्रकारची वेगळ्या प्रकारची वल्गना तशा प्रकारची केली असावी असं मला वाटतंय. आणि त्यामुळं या तिरंगामध्ये जो धम्मचक्र दिलेला आहे ते धम्मचक्र कुठून घेतलंय तर सारनाथमध्ये जे काय तत्कालीन सम्राट अशोकाचं जे काय राजधानी होती सारनाथ, तिथं जे काय स्तंभ आहे तो स्तंभ जो मिळाला त्या स्तंभामध्ये बघितलं तर स्तंभामध्ये तो जो आपला जो काय धम्मचक्र आहे ते धम्मचक्र तिथून या संविधानच्या आपल्या तिरंगा ध्वजामध्ये ते समाविष्ट केले गेलेलं आहे. आणि तो प्रतीक समुत्पाद म्हणजे विकासाचं चक्र, जर तुम्हाला ते समजलं तर तुम्ही दुःखातून नष्ट व्हाल आणि विकासाकडे प्रगतीकडे जाल, अशा प्रकारची त्याची भावना यामध्ये आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट, राजमुद्रा राष्ट्रीय चिन्ह कोणत्या प्रकारचं आहे, कोणतं आहे तर राजमुद्रा राष्ट्रीय चिन्ह कुठलं आहे ते 26 जानेवारी 1950 साली मान्य केले. 26 जानेवारी 1950 साली सरकार ज्यावेळेला 26 जानेवारी जेव्हा प्रजासत्ताक सुरू झालं आणि मग बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर पहिल्या सरकारचं, स्वातंत्र्याच्या पहिल्या सरकारचं, स्वतंत्र भारतातल्या सरकारमध्ये पहिले कायदेमंत्री होते. त्यामुळं ते त्यांच्याच
अनुषंगानं हे झालं की राजमुद्रा जी आहे ते 4 सिंह असलेलं जे काही राजमुद्रा आहे ती 4 सिंह असलेलं राजमुद्रा दिसताना दिसतात, समोर 3 पण पाठीमाग पण आहे. ते 4 सिंह असलेलं राजमुद्रा जी आहे ती राजमुद्रा हे त्या काळी सम्राट अशोकाच्या जे राज्य होतं जम्बूद्वीप होतं त्या जम्बूद्वीपाचं शासनाचं त्यांचं जे प्रतीक होतं त्यांची जी राजमुद्रा होती ती 4 सिंहाची राजमुद्रा होती. एवढंच नाही तर 4 सिंहाच्या खाली बघितलं तर धम्मचक्रसुद्धा आहे आणि अथांग म्हणजे जे तुम्ही बघितलं तर तो जो हे आहे 4 धम्मचक्र आहे त्या धम्मचक्राच्या बाजूला बघितलं तर 4 प्राणी आहेत. तर 4 प्राणी म्हणजे कुठले आहेत तर त्यामध्ये बघितलं तर एक हरिण आहे, हत्ती आहे, बैल आहे आणि घोडा आहे. हे 4 प्राणी त्याच्यामध्ये त्या धम्मचक्राच्या खाली दाखवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जसं हरिण आहे तर त्याची चपळाची ते हरिण कसं चपळ असतं ती चपळाची शक्ती चपळाचं त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे की चपळता म्हणजे चपळता शासन जे नागरिक जे आहे ते चपळता त्याच्यामध्ये असली पाहिजे. चपळतेनं काम होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संयम असणं गरजेचं आहे. हत्तीला संयम मी बघतो ना जसं हत्ती चलता आहे कुत्ते कितने भी भुगते है असं बोलते तसं हत्ती चालतो तसं संयम हत्तीकडे जसा आहे तर तशा पद्धतीनं हत्तीचा संयम आपल्या या प्रशासनाकडे शासनाकडे असणं गरजेचं आहे आणि माणसांच्याकडे पण असणं गरजेचं नागरिकांच्याकडे पण असणं गरजेचं. बैल बघितलं तर बैलाची जी ताकद आहे ती ताकद अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळं बैलाकडे ताकद जी चपळतेनं जी ताकद त्यांच्याकडे असते ती. आणि घोडा बघितला तर त्याची गती घोड्याची गती तर आपण गाडी किंवा कुठलंही वाहन बघितलं तर त्याच्यात हॉर्स पॉवर असेल तर त्याची गती किती आहे म्हणजे ते किती वेगानं पळते. त्यामुळं जे शासन प्रशासन आणि नागरिकसुद्धा त्याच्याच वेगानं या विकासाकडे जाणं गरजेचं आहे. अशा दृष्टिकोनातून ते प्रतीक त्या तत्कालीन सम्राट अशोकाच्या काळात त्या राज्यशासन होतं आणि ते जसेच्या तसं सम्राट अशोकाच्या ते जे स्वीकारलेलं आहे. त्यामुळे हे भगवान बुद्धाच्या आणि धम्माचं हे प्रतीक बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानकर्त्यांनी स्वीकारलेलं आहे. एवढंच काय तर राष्ट्रीय रंग जो आहे राष्ट्रीय रंग कुठला आहे तर आकाशी निळा रंग आकाशी निळा रंग घेतलेला आहे. आणि तर तुम्ही बघितला तो आकाशी निळा रंग जर तुम्ही आकाशात बघितला तर तो कुठे एंड होताना दिसतच नाही. अथांग आहे तो विशाल आहे त्याला मर्यादा दिसत नाही. जिकडं आपण जसं बघत जाईल तसं दिसतंय. त्यामुळे ती गोष्ट जी आहे तर ती गोष्ट जी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय वृक्ष जो आहे तो वृक्षसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला. राष्ट्रीय वृक्ष कुठला सांगितला तर तो पिंपळ वृक्षाचा म्हणजे ज्याला आपण बोधी वृक्ष म्हणतो तोच राष्ट्रीय वृक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या ह्याच्यामधून त्या आपल्या संविधानाच्या सभेच्या माध्यमातून या देशाला दिलेला आहे. भगवान बुद्धाने आपल्याला माहीत आहे की ग्रह त्याग केल्यानंतर 6 वर्षे तपस्या करून जी भगवान बुद्धानं जे ज्ञान प्राप्त केलं ती पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त केलं. भगवान बुद्धाचं जे वज्रासन आहे भगवान बुद्धाचं जे काही तुमचं बुद्धगयामध्ये जे काही पिंपळ झाडाचं आहे ते बघितलं की वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या भांद्या श्रीलंकेमध्ये अरुणाचलपूरला सुद्धा बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्धाची ज्या फांदी आहे ती प्रचारासाठी म्हणून तिकडं घेण्यात आली होती. महेंद्र आणि संघमित्रा यांनी घेऊन गेले होते. ती अजूनही तिथं त्या अनुराधापूरमध्ये लागलेली आहे. ती आम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन सुद्धा पाहिलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कमळ राष्ट्रीय फळ राष्ट्रीय फूल जे राष्ट्रीय फूल आहे ते कमळ आहे. कमळ म्हणजे पाली भाषेत त्याला पद्म म्हणलं झालं. पद्म म्हणजेच कमळ आणि कमळ हे पाली भाषेत त्याला पद्म म्हणलं जाते. आणि कमळ हे कशाचं प्रतीक आहे प्रेमाचं मैत्रीचं करुणेचं प्रतीक आहे. आणि हे आपण जर बघितलं जगामध्ये बाहेर बघितलं तर थायलंड श्रीलंका बर्मा या देशामध्ये भगवान बुद्धाच्या चरणी कमळाची फुलं वाहिली जातात. किंबहुना भगवान बुद्ध ज्या ह्याच्यावर बसले आहेत ते कमळाच्या फुलावर बसले आहेत असं दाखले. कमळाचं फुल आपल्याला माहिती आहे की चिखलामध्ये अत्यंत घाणीमध्ये चिखलामध्ये ते उमलतं परंतु कमळ ते इतरांना सुगंध देतं. कमळ इतरांना प्रफुल्लित करतं. त्यामुळे कमळाचं फूल जे आहे ते करुणा मैत्री प्रेमाचं हे प्रतीक आहे आणि ते भगवान बुद्धाच्या धम्माचं प्रतीक आहे. आणि ते प्रतीक हे राष्ट्रीय फूल म्हणून देशानं स्वीकारलेलं आहे. एवढंच काय भारतातला सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न हा जो पुरस्कार आहे जो बाबासाहेबांना पण मिळाला तो भारतरत्न पुरस्कार जो आहे नागरिक पुरस्कार हा भगवान बुद्धाच्या धम्मातला मुख्य पदवी आहे. रत्न नावाचा जो पदवी आहे ती भगवान बुद्ध धम्मातली मुख्य पदवी आहे. आणि त्यामुळं आपण बघितलं अत्यंत भंते जे काय जे मोठमोठे झाले होऊन गेले त्यांची नावं शांतिरत्न ज्योतिरत्न
संघरत्न अशा प्रकारचे रत्न, मी त्याच्या नावापुढं रत्न लावायचं, अशा प्रकारची श्रेष्ठ व्यक्तीला पदव्या दिल्या जायच्या. आणि मूळ जसं तुम्ही बाबासाहेबांच्या मुलाचं पण एका नाव बाबासाहेबांनी ठेवलं काय, राजरत्न. ते हयातीत राहिली नाहीत, परंतु राजरत्नाचं म्हणजे बाबासाहेबांच्या मुलाचं सुद्धा नाव त्यांनी राजरत्न ठेवलं होतं. आणि त्यामुळं हे जे भारतरत्न जे पुरस्कार आहे ते पुरस्कार कशा पद्धतीचा आहे, हे रत्न त्यात नाव आहेच. त्याचबरोबर दुसरं काय केलं आहे की बोधी वृक्षाचं जी पानं आहेत, पिंपळाचं पान आहे, ते पान त्याच्यावर कोरलं गेलेलं आहे आणि त्याच्यावर खाली नाव असतं ते भारतरत्न ज्याला दिले त्याचं. दुसऱ्या बाजूला ही 4 सिंहाची जी मुद्रा आहे, 4 सिंहाची जी मुद्रा आहे आणि धम्मचक्र आहे, हे तिथं लावलं जातंय आणि ते लावलेलं त्यात छापलं जाते आणि हे सोनेरी पानावर असते, सोनेरी पानावर असते. त्यामुळं हे भारतरत्न पदवी अत्यंत महत्त्वाचं, भारतातली सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतात दिला जातो. त्याचबरोबर आणखी पुरस्कार काय दिला जातो तर पद्म नावाचे पुरस्कार. पद्म म्हणजे कमळ, ही कमळाच्या नावाचे पुरस्कार. यामध्ये 3 पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे, जसं पद्मश्री आपण ऐकतोय, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण असे 3 पुरस्कार सर्वोच्च भारतरत्नाच्या नंतरचे त्याच्या खालचे हे पुरस्कार आहेत. ते पुरस्कार बघितलं तर त्या पुरस्कारसुद्धा कमळाच्या फुलावरच आहेत. त्यामुळं हे भगवान बुद्धाच्या धम्माची प्रतीकं आहेत. त्याचबरोबर पुढचं की युद्धातील आणि सैनिकांचे जे शौर्य पुरस्कार आहेत, हे शौर्य पुरस्कार सुद्धा चक्र या नावानं आहे. जे धम्मचक्र नावाचं आहे ना, जे विकासाचं चक्र, प्रगतीचं चक्र, ते चक्र या नावानं आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी नाव जोडले काय, परमवीर चक्र, वीर चक्र आणि अशोक चक्र, अशी तीन शौर्य चक्र आहेत. आणि ती चक्रसुद्धा त्या चक्रावर सुद्धा ते जे पुरस्कार आहे ते चक्रामध्ये फूल असते, म्हणजे कमळाचं फूल आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती भवन, जिथून ज्याच्या नावानं जगात देशातला जो का राजकारभार चालतो, देशाचा जो राजकारभार चालतो, हा राज्यकारभार चालवणारी व्यक्ती आहेत, मंत्री परिषद आहे, परंतु तो कुणाच्या नावानं चालतो, राष्ट्रपतीच्या नावानं चालतो. त्यामुळे राष्ट्रपती भवन हे अत्यंत महत्त्वाचं भवन, जे काय जिथं देश ज्याच्या सैन्य चालतो, ज्याच्या नावानं चालतो, ते राष्ट्रपती भवन. या राष्ट्रपती भवनचं जे दिवाणखान्याचं नाव आहे ते अशोका हॉल नाव आहे त्याचं. हे सम्राट अशोकाचं नाव आहे, त्याला अशोका हॉल. त्याचबरोबर या अशोका हॉलमध्ये तथागत भगवान बुद्धाची पूर्णाकृती मूर्ती आहे. इतर कुठल्याही देवधर्माची मूर्ती नाही, तर भगवान बुद्धाची पूर्णाकृती मूर्ती तिथं बसवण्यात आले. एवढंच काय, तिथं जे देश विदेशातली येणारी जी व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीच्या बघायला येणाऱ्या व्यक्ती आहेत, भेट देणाऱ्या व्यक्ती आहेत, ज्या कोणी राष्ट्रपती भवनला आलेल्या ज्या व्यक्ती आहेत, राष्ट्रपतींना भेटणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांना एक शिरस्ता तिथं आहे की विदेशातून येणाऱ्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत त्या प्रमुख व्यक्तींना भगवान बुद्धाची बुद्धमूर्ती प्रेझेंट केली जाते, भेट दिली जाते. अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही केली आहे. त्याच्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट की की या घोषवाक्य जे आहे, म्हणजे या राज्यकर्त्याचं जे काय चाललेलं घोष, म्हणजे जे कुठला राज्यकारभार जो चालला जातो, तो राज्यकारभाराचं या ज्या सरकारच्या राजमुद्रेजवळ अजून एक महत्त्वाची गोष्ट त्यात सांगायची राहून गेली, ती म्हणजे राजमुद्रेबरोबर एक घोषवाक्य स्वीकारलं गेलेलं आहे, सत्यमेव जयते. भगवान बुद्धानं सत्यच सांगितलं, सत्तेचाच विजय होणार, काही किती अडचणीला तर सत्यमेव जयते भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि सत्यमेव जयते हे घोषवाक्य भारतीय नागरिकांनी भारतीय राज्यकर्त्याचं हे घोषवाक्य आहे. आणि कुठेही झालं तर सत्यमेव जयते, सत्तेचाच विजय होतो. त्यामुळे ते सत्यमेव जयते हे सांगितलेलं आहे. आणि सत्यमेव जयते हे त्या प्रत्येक ज्या सिम्बॉलवर राजमुद्रेजवळ ते त्याच्या खाली सत्यमेव जयते आणि बाजूला हे 4 प्राणी मगाशी जे सांगितले ते आहेत. त्याचबरोबर लोकसभा, जी लोकसभा आसन आहे, लोकसभाच्या सभापतीचं आसन आहे, ते आसन जे आहे ते त्या आसनाच्या वर जे बसतात त्याच्या आसनाच्या वर असं लिहिलंय धर्मचक्र प्रवर्तन आहे. हे कशाचं होतं काय, तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचं प्रतीक आहे. धर्मचक्र प्रवर्तन, धम्मचक्र प्रवर्तन नाही तर धर्मचक्र प्रवर्तन असं लिहिलेलं आहे. त्याच्यात जी सदस्य बसण्याची व्यवस्था जी आहे ती तत्कालीन भगवान बुद्धाच्या काळातच सदस्य बसण्याची व्यवस्था आहे. तशाच प्रकारचं त्याच्याबरोबर जो राजदंड, बऱ्याच वेळा आपण बघतो की राजदंड पळवून नेला, सभापतीचा हे करून नेलं ते करून नेलं, तर तो जो मुद्दा आहे तो राजदंड सुद्धा तत्कालीन भगवान बुद्धाच्या काळातल्या त्या ज्या काय राज्य व्यवस्था जी होती तशाच व्यवस्थेप्रमाणे तो राजदंड तशा प्रकारचा ठेवलेला आहे. एवढंच काय तर देशातील राज्य विधानसभा जे आहेत त्या राज्य विधानसभामध्ये सुद्धा अशा प्रकारचं सभापतीच्या मुख्य ज्या आसनाच्या वर डोक्यावर तिथं लिहिलेलं आहे धर्मचक्र प्रवर्तन आहे. मी महाराष्ट्राच्या विधानसभेचं स्वतः बघितलेलं आहे, धर्मचक्र प्रवर्तन आहे त्यात लिहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आपण दुसरीकडे सगळीकडे बघितलं, मग जेवढ्या लोकशाहीच्या अनुसार जे चाललेल्या सगळ्या ज्या संस्था आहेत, जे
स्थानिक संस्था आहेत तिथं बसण्याची व्यवस्था जी आहे ती अशाच पद्धतीनं सभापती बसतात, सभापतीच्या पुढं दंडक ठेवला जातो आणि चारी बाजूने अशा बसण्याची व्यवस्था केली जाते. तशा प्रकारची व्यवस्था ती तत्कालीन त्या पद्धतीप्रमाणे भगवान बुद्धाच्या काळापासून त्या काळापासूनच्या घेतलेली आहे. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळाची जी काय परिसर आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाचा जो राहण्याची जी निवासस्थानाचा जो परिसर आहे त्या परिसराला जनपद असं नाव आहे. रोडची नाव आहेत 9 जनपद, 7 जनपद, 10 जनपद अशा प्रकारची नावं दिलीत. ती सम्राट अशोकच्या काळात जी काही मंत्रिमंडळ त्यांचं होतं त्या मंत्रिमंडळ जो राहत होता त्या राहणारा जे काही जो परिसर होता त्या मंत्रिमंडळाच्या राहणाऱ्या परिसराचं नाव होतं जनपद. आणि त्यावेळेला 16 जनपद होती, म्हणजे जम्बूद्वीपामध्ये 16 जनपद होती. त्यातलं जर काही ठराविक जर तुम्हाला सांगायची म्हणली तर आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला काशी जनपद होतं, कोशल जनपद होतं, मगध जनपद होतं, वज्जी जनपद होतं, मल्ल जनपद होतं, अंग जनपद होतं, येदी जनपद होतं, वनहंस जनपद होतं, येरू होतं, म्हणजे अशा प्रकारची पुरू पांचाळ होतं, मय्य होतं, म्हणजे अशा प्रकारची 16 जनपद होती. त्यामुळं ही जनपदे जी आहेत ही जनपदाप्रमाणेच ही नावं त्या मंत्रिमंडळाला ठेवूयात. अशा प्रकारे जर आपण ही सगळी जर बघितलं आपण तर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि तत्कालीन संविधानकर्त्यांनी भारत बौद्धमयच केलेला. आपण पाहिलं की बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानकर्त्यांनी अशा प्रकारे संविधानाची रचना तथागत भगवान बुद्धाच्या धम्माची मानवता पूर्णपणे समर्पित केलेली आहे, त्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहे किंवा भारताच्या प्रशासनामध्ये शासनामध्ये पूर्ण अंगीकृत केलेली आहे. आणि भगवान बुद्धाच्या मानवताच्या विकासाच्या ज्या काही सूत्री सांगितलेली आहे ती सूत्री म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या 4 तत्वाच्या चौकटीतील जे चौकटीत भारतीय संविधानाद्वारे भारत बौद्धमय केलेला आहे याबद्दल तीळमात्र शंका नाही. परंतु या निमित्तानं मी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो किंवा आपल्याला जागृत करू इच्छितो की घटनेतील कलम 368 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये बदल करण्याचा, सुधार करण्याचा अधिकार संविधानकर्त्यांना संसदेला दिलेला आहे. त्याचा आधार घेऊन या भारतीय संविधानातला मूळ गाभा जो आहे तो समानतेचा जो कलम 15 मध्ये नमूद केलेला आहे ते कलम 15च नष्ट करून चातुर्वर्ण त्यात टाकून त्यातून वर्ण अंतर्भूत करून हा देश हिंदू राष्ट्र म्हणून करू शकतात. करण्याची प्रक्रिया लोकांना जे सत्तेत बसले त्यांना वाटतंय की मला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. आणि जर आताच बघितलं तर जी शासनकर्ती आणि न्यायपालिका बघितलं तर हे सगळं याच्या विरोधात चाललेलं दिसतं. याचा कसा अत्यंत मूर्तिमंत उदाहरण जर बघितलं, न्यायपालिकासुद्धा वेगळे प्रकारचे निर्णय देऊ लागलेली आहे. ते म्हणजे महत्त्वाचा मुद्दे की राम जन्मभूमी प्रकरण घ्या. राम जन्मभूमी आहे ती साकेत बुद्धनगरी आहे, साकेत विहार आहे, ते बौद्धांचं मूळ ठिकाण आहे. 2000 वर्षापूर्वीचा विषय तो जर बघितला आपण तर त्या भगवान बुद्धाच्या काळातला काळातला ते जर सगळं बघितलं तर तिथं जे उत्खनन होतंय ते सगळं बुद्धाचं सापडतंय. परंतु न्यायपालिकेनं, सर्वोच्च न्यायालयानं कुठल्याही प्रकारचा निर्णय बौद्धांच्या बाजूने दिला नाही. तो आस्थेवर निर्णय दिला आणि राम जन्मभूमी त्यांची आहे तिथं सगळं उद्घाटन पण झालं बघितलं आपण आणि त्या पद्धतीने आपण केलेला. आणि त्याच्यामध्ये बौद्धांचा कुठल्याही प्रकारचा सहभाग, सगळं वस्तुस्थिती असून सुद्धा बौद्धांना कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये हस्तक्षेप किंवा कुठल्याही प्रकारचा अधिकार दिलेला नाही. कालचंच बघितलं बाबरी मस्जिद उद्भवून झालेला जो निकाल न्यायालयाने दिलेला आहे तो जर बघितला तर 32 जे काय ज्यांच्यावर आरोप ठेवला होता ते आरोप त्यांच्यावरचे खारिज केले गेले आहेत, ते निर्दोष सुटले गेलेले आहेत. आपण सगळं बघितलं आहे की मीडियावर बघितलं आपण तर बाबरी मस्जिद तुटलेली बघितलेली आहे, बाबरी मस्जिद तोडले बघितले आहे, तिथं विजय उत्सव साजरा केलेला आहे, तिथं माणसं चढली बघितले आहेत. परंतु कुठल्या पुराव्याच्या अभावे त्यांना निर्दोष सोडलेला आहे. त्यामुळे ही जर प्रक्रिया बघितली, न्यायपालिकासुद्धा आता न्याय पद्धतीने जर वागली नाही, वस्तुस्थिती धरून जर वागली नाही तर मग पुढं आणणारं जे भविष्यात आहे ते विरोध
त्यांना विरोधकांना म्हणजे समतेच्या विरोधकांना, विषमतेच्या विरोधकांना हे जर पाहिजे असेल, विषमता ज्यांना पसरवायची आहे, चातुर्वर्ण ज्यांना आवश्यक आहे, यांना जर ते करायचं असेल तर ते हिंदू राष्ट्र बनवू शकतात आणि त्या हिंदू राष्ट्र जर बनवलं त्याला वेळ लागणार नाही. आणि बंधूंनो, तुमच्या माझ्यासारख्या या ज्या बाबासाहेबांच्या समतेच्या पाईकर्त्यांनी, समतेच्या लोकांनी आणि बुद्धिस्ट लोकांनी हे जे काय वर्षानुवर्षाप्रमाणेचं जे वाद चालू आहे तर तो वाद बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो सगळ्यांना एका विकासामध्ये टाकलेला आहे, एखादे गुंफलेला आहे. आणि ते जर संविधानातली जी काही मूल्य म्हणजे मानवतेची मूल्य जे आहेत, जे तुमचे ते समतेची मूल्य निर्माण ज्यांनी केलेलं आहे ती ते संविधान बदलण्याचा घाट होऊ शकतो, संविधान बदलू शकतो. तर त्याचं संरक्षणासाठी आम्ही कामाला लागलं पाहिजे, आम्ही कटिबद्ध झालं पाहिजे आणि ते कटिबद्ध होऊया या निमित्तानं आपल्याला आग्रहाचं विनंती करून रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय भारत.